वेबिनारमध्ये जसं सांगितलं उद्योगवर्धिनी बेसिकली अनेक क्षेत्रात काम करते, परंतु हम अगदी सुरुवातीपासूनच शेतमाल प्रक्रियावर काम करणं ही आम्ही अगदी बेसिक गोष्ट ठरवलेली होती. कारण की जी परिस्थिती आहे, भारत हा बेसिकली शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीवरच्या मालाला जोपर्यंत भाव मिळणार नाही, तोपर्यंत आपली इकॉनॉमी पुढे जाणार नाही. तो माल भाव मिळण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ती म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया करणे. काढणीपासून पोस्ट हार्वेस्टिंगवर आम्ही काम केलं आहे. आम्ही कन्सिस्टंटली काम केल्यामुळे त्यामुळे 2000 साली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने शेतीमित्र पुरस्कार सुद्धा दिला. अनेक काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. मित्रांनो, आज आपण ॲग्रो प्रोसेसिंग म्हणजे किंवा भाजीपाला आणि फळ या 2 विषयावरच आज आपण बोलणार आहोत. तर याच्यावर प्रक्रिया करण्याची काय गरज आहे? बेसिकली जसं आता आपल्याला सांगितलं श्रीरामने, की एकतर एकीकडे नासाडी खूप होते. म्हणजे आता एक कॅल्क्युलेशन आहे. ते कॅल्क्युलेशन असं आहे, की वी लूज अराउंड 1,00,000 करोड. पण ते एक्झॅजरेशन जरी वाटत असेल, पण त्याच्यातले निम्मे जरी कमी केले, तर 50,000 कोटी रुपयाची दरवर्षी आपण नासाडी करतो. कधी आपण पाहतो, कधी कांदे रस्त्यावर, कधी कोबी रस्त्यावर, कधी टोमॅटोचं चिखल, कधी काय, कधी काय. हे जेवढी काही नासाडी होते, त्याच्यावरच थोडी जर प्रक्रिया केली, तर डेफिनेटली आपल्याला खूप चांगलं त्याच्यामध्ये पैसे मिळू शकतात. दुसरीकडे काय, एकीकडे अन्नधान्याची नासाडी आहे, भाजीपाल्याची नासाडी होते, फ्रूटची नासाडी होते. दुसरीकडे असं आहे, प्रोसेस फूड खाण्याकडे लोकांचा कल खूप वाढलाय. पहिलेपासून कल होता. आता या लॉकडाऊन नंतर याचा कल जास्त वाढलाय. लोकांना आता काय, की थोडी तरी प्रायमरी प्रोसेस तुम्ही केलीच असली पाहिजे. जर लोकांपर्यंत जर तुम्हाला नुसते तुम्ही डायरेक्ट शेतावरून डायरेक्ट लोकांच्या घरात पाठवलं, पण ते लोकांच्या घरात शेतकऱ्यांच्या शेतातून दारात जरी गेलं, पण त्याला जर चांगलं हँडल केलं गेलं तर लोक ते घेतील. पीपल वॉन्ट समथिंग गुड. चांगले. आता माझे एक मुंबईचे मित्र आहे, ते म्हणे आमच्याकडे 3,000 घरं आहेत. ते म्हटले की आम्हाला फक्त फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल पाहिजे, फक्त ते व्यवस्थित हायजेनिकली हँडल केलेले असले पाहिजे. तर आम्ही त्याला 10 पैसे जास्त देऊ, पण आम्ही घ्यायला तयार आहोत. मला सांगायचं काय, की तुम्ही जर अशा पद्धतीने जर काही अगदी प्रायमरी प्रोसेस जरी केल्या, तरी त्या शेतमालाला चांगला भाव मिळू शकतो. आता आज त्याची गरज आहे. आज आपल्याला माहिती की कोविडमुळे तो संसर्गजन्य रोग असल्यामुळे तो कधी एखाद्या पपईमधून येऊन जाईल की अजून कशात येऊन जाईल, नेव्हर नो. त्यामुळे आणि आपण जर व्यवस्थितपणे जर ते छोट्या प्रायमरी प्रोसेस ग्रेडिंग, पॅकिंग अशा थोड्या जरी केल्या, तर त्याच्यामध्ये खूप चांगली व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला करता येऊ शकतं. आणि मग बाकीच्या सेकंडरी प्रोसेस वगैरे ते तर खूप आहेत. आज कसं आहे, की आज प्रोसेस फूड खाण्याकडे कल खूप वाढतोय. आता ते प्रीमिक्स वगैरेमुळे त्याचं अजून प्रमाण वाढलंय. तुम्हाला आता घरी भाजी करायची गरजच नाही. प्रीमिक्स आणायचं, हीट अँड ईट. फक्त ते पाण्यात टाकायचं, हीट करायचं आणि ते खायचं. असे सगळे मग अगदी पावभाजीपासून अनेक गोष्टी तुम्हाला करता येणं शक्य आहे. सगळ्या उपमा काय, पोहे काय, असे सगळे प्रीमिक्स यायला लागले. तर मला सांगा, याच्यासाठी डिहायड्रेशनची प्रक्रिया आहे. पल्प आहे. पल्पला आज खूप मोठी डिमांड आहे. नाही का? आता म्हणजे परदेशात तर टोमॅटो पल्पला खूप मोठी रिक्वायरमेंट आहे, मँगो पल्पला रिक्वायरमेंट आहे, बनाना पल्प, गोवा पल्पला रिक्वायरमेंट आहे. पण या पल्पची अजून पुढे जर प्रोसेस केली तर त्याची व्हॅल्यू अजून वाढेल. तर अशा अनेक गोष्टीला खूप स्कोप आहे मित्रांनो. आणि एकीकडे आपल्याकडे ट्रिमेंडस असा ॲग्रो प्रोड्यूस आहे. आता कसं की याचं फक्त व्यवस्थितपणे प्लॅन आणि शेतमालाच्या प्रक्रियेमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगायची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एकच मशीनचा तुम्हाला मल्टिपल यूज करता येऊ शकतो. जसं आज मल्टी टास्कर पर्सनची गरज आहे, तसं मल्टी प्रोड्यूस करणाऱ्या मशिनरी सुद्धा खूप आहेत. म्हणजे एक पल्पिंगची मशीन आणली तर त्याच पल्पने तुम्हाला बनाना काय, मँगो काय, टोमॅटो काय आणि पपाया काय असं सगळ्यांचं प्रोडक्ट करता येईल. तर अशा खूप गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि तुम्ही सीझन वाईज तुम्ही प्लॅन करू शकता. तर अशा त्याला म्हणतो एकीकडे प्रोसेसेसला अगदी मग सॉसेस पासून, चटणी पासून, पल्प पासून सो मेनी थिंग्स आर इन बिग डिमांड. तर याच्यावर तुम्ही हे बघूनच उद्योगवर्धिनींनी म्हणजे आधीपासून आम्ही काम करतच होतो ऑफलाईन, परंतु जेव्हापासून हे ऑनलाईन सुरू झालं लॉकडाऊन नंतर, तेव्हापासून वी स्टार्टेड वर्किंग. आणि मला सांगायला खूप आनंद आहे की आमचे जे फॅकल्टी आहेत, आता राजपूत सर आपल्याला गायडन्स करतील. राजपूत सर, अजून आमचे बरेच देसाई सर, सो मेनी पीपल आर, सतीश चव्हाण आहे किंवा आमचे मॅडम आहेत औरंगाबादच्या, अनेक लोक आम्हाला या जोडलेले आहेत. आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे अनेक लोक ह्या फूड क्षेत्रातले एंटरप्रेन्योर झाले.
मला मागच्या 2 बॅच पूर्वीच्या आमच्या एक पार्टिसिपंट आहे मेटांगी म्हणून, ते प्रीती मेटांगी, त्यांनी शी स्टार्टेड ओनियन आपलं हे गार्लिक पिलिंग. तिला आज अशी परिस्थिती, त्या मला म्हटलं की सर 500 किलो पर डे माझ्याकडे रोजची ऑर्डर आहे, तेवढे मी करू शकत नाही. आता त्यांनी मोठी अजून मशिनरी वाढवली. इतक्या स्कोप आहे ह्या गोष्टीला मित्रांनो, की काय तुम्ही खूप पाहिजे तेवढं काय गोष्टी करू शकता. मग पेस्ट काय, हे काय, सो मेनी थिंग्स आर पॉसिबल. आता या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती आपले राजपूत सर देणार आहे. राजपूत सर, हेमराज राजपूत सर हे बेसिकली इथे जे कृषी विज्ञान केंद्र आहे YCMOच्या अंतर्गत चालतं केंद्र सरकारचं, तर त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये सर हॉर्टिकल्चरचे सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहे. आणि मुळात म्हणजे प्रोसेसिंग हा त्यांचा अतिशय आवडता असा विषय आहे, आवडता छंद म्हणा, त्याच्या पॅशनेट आहे ते त्याच्यासाठी. त्यांचं करिअरच एका फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री पासून सुरू झालं आणि आज अनेक शेतकऱ्यांना, हजारो अशा शेतकऱ्यांना ते गाईड करतात. ते अनेक देशांना, इस्रायल काय, अमेरिका काय, जपान काय, अशा अनेक देशांना सर व्हिजिट करून आणले आणि तिथून अनेक काही गोष्टी ज्या पाहिलेल्या आहेत त्या भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत. अनेक वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीमध्ये, रेडिओमध्ये त्यांचे सातत्याने काही प्रदर्शन होत असतं. मित्रांनो, असे व्यक्तिमत्व आणि मेन म्हणजे तळमळ असलेले व्यक्तिमत्व आहे. तर मी राजपूत सरांना विनंती करतो, त्यांचं पहिले ऑफकोर्स सगळ्यांच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने उद्योग वर्धींतर्फे स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सेशनला सुरुवात करावी. सर प्लीज. थँक्यू चांडक सर. नमस्कार सर्व पार्टिसिपेंट्सना. लॉकडाऊन नंतर किंवा लॉकडाऊन होता म्हणजे कोविडच्या सिच्युएशन मध्ये उद्योगवर्धीने जे वेगळे इनिशिएटिव्ह घेतले त्यात ॲग्रो प्रोसेसिंग यावरचा हा आय थिंक 10वा ते 12वा वेबिनार असेल आणि बऱ्याच एक 6 ते 7 बॅचेसच्यातून मी खरं म्हणजे उद्योगवर्धीनेचं आधी अभिनंदन करू इच्छितो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. याच्या स्क्रीन दिसतोय ना राम? स्क्रीन शेअर झाला का? येस सर, येस सर. हॅलो, येस सर, दिसतोय. येस. ओके. अपॉर्च्युनिटी ज्या आहेत फूड प्रोसेसिंग, पर्टिक्युलरली फ्रुट्स अँड व्हेजिटेबल, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. खरं म्हणजे आता प्रोसेसिंग या शब्दाला व्हॅल्यू ॲडिशन हा शब्द खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कारण एखाद्या ॲग्रो कमोडिटीचं, पर्टिक्युलरली फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचं आपण युजेबल फॉर्ममध्ये किंवा त्याचं सेल्फ लाईफ वाढवणे किंवा त्याचं दीर्घकाळ ग्राहकाला उपलब्ध करून देणं, ऑफ सीजनल उपलब्ध करून देणं आणि एखाद्या फळाची किंवा भाजीची किंमत काही असेल, ₹10 असेल, तर तिचं ₹50 पासून तर ₹100 किलोच्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन करणे, म्हणून याला व्हॅल्यू ॲडिशन हा शब्द वापरला जातो. परंतु हे सगळं करत असताना त्याचा जो नॅचरल कलर, फ्लेवर किंवा न्यूट्रिशनल व्हॅल्यूज जे आहे, या रिटेन होणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्या मागची टेक्नॉलॉजी, जे अपॉर्च्युनिटी तर आहेत, परंतु कशा पद्धतीने ते प्रक्रिया केली गेली पाहिजे, जेणेकरून त्याच्या ज्या नॅचरल प्रॉपर्टीज आहेत त्या रिटेन आपल्याला करता येऊ शकतील. आणि याच्यात अजून सगळ्यात महत्त्वाचा फायदा, की आज आपण सगळेजण एंटरप्रिनर्स या नात्याने हे सगळं ऐकतो आहात. पण याच्यातला एक जो घटक आहे तो म्हणजे प्रोड्युसर किंवा त्याला आपण फार्मर म्हणूया आणि दुसरा आहे कंझ्युमर. याच्यामधला दुवा आपण साधतो आहोत. आपण एका बाजूला उत्पादित झालेला जो काही एक्सेस प्रोडक्शन आहे किंवा जे आपल्याकडे उत्पादित आपण जगातला नंबर 1 आणि 2 नंबरमध्ये उत्पादनात आघाडीवर आहोत. तर आणि आपली ॲग्रो बेस सगळी इकॉनॉमी आहे. ती जर आपल्याला अपग्रेड करायची असेल किंवा आपला जो शासनाच्या याच्यातला शेअर वाढवायचा असेल, तर आपल्याला त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करावं लागेल. तर त्या उत्पादकालाही मदत होईल आणि कंझ्युमर्स ज्यांना आज आता आपण बघतोय, की राहणीमानामध्ये होणारे बदल आणि त्याच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत. शहरीकरणामुळे म्हणा किंवा लोकांच्या प्रोसेस्ड फूड किंवा रेडी टू यूज किंवा रेडी टू कुक अशा प्रकारच्या ज्या वेगळ्या रेसिपीज आहेत किंवा रेडी टू ड्रिंक, वेगळ्या प्रकारचे बिव्हरेजेस, तर या सगळ्यांची जी डिमांड आहे कंझ्युमरची, परंतु त्याची डिमांड फुलफिल करत असताना त्याच्यामध्ये सायंटिफिकली प्रोसेस झालेले प्रॉडक्ट्स, जेणेकरून त्याच्या शरीराला किंवा कोणत्याही प्रकारचं हानिकारक त्याच्यामध्ये राहणार नाही, याचाही विचार करणं गरजेचं. म्हणून हे आपण 3 भाग आहोत या व्हॅल्यू ॲडिशन किंवा प्रोसेसिंग मधले: फार्मर, एंटरप्रिनर्स
अँड कन्झ्युमर्स, आणि याला खूप अपॉर्च्युनिटीज आहेत, खूप स्कोप आहे. त्याचं जर योग्य अवेलेबल रॉ मटेरियल, प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आणि कन्झ्युमर्सची डिमांड बेस्ड मार्केटिंग सिस्टीम, याचा सगळ्यांचा आज आपण आधुनिक याच्यामध्ये वावरतो आहोत. आणि कोविडच्या सिच्युएशनमध्ये या बऱ्याच काही गोष्टी आपल्याला आता खूप अंगवळणी पडलेल्या आहेत, आणि लोकांना काय काय पाहिजे किंवा अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये प्रोसेस प्रॉडक्ट जर असेल तर आपण किती दिवसपर्यंत मार्केटला न जाता आपल्याला त्या घरपोच सुद्धा येऊ शकतात. ह्या सगळ्या ज्या गोष्टींचा आता आपल्याला खूप सवय झालेली आहे, आणि हीच अपॉर्च्युनिटीज शोधून याच्यामध्ये व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स, काही आपण पूर्वी टिपिकल प्रोसेसिंग म्हटलं की 2-4 प्रकारचे प्रॉडक्ट, परंतु आता सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स आपण प्रोसेस करू शकतो आणि शेतकऱ्याला आणि ग्राहकाला मदत करू शकतो. तर एक छोटंसं एक उदाहरण दिलं, समजा एखादा प्रॉडक्ट आहे. फॉर एक्झाम्पल 10 किलोचा पोटॅटो आहे. 10, 20, ₹30 किलो आपण धरूया. त्याचे चिप्स केले किंवा त्याची नंबर ऑफ प्रॉडक्ट्स होतात. डिहायड्रेट होतात, त्याचे फिंगर चिप्स करता येतात किंवा त्याचे पावडर सुद्धा करता येते. तर त्याची व्हॅल्यू एडिशन आपल्याला काही रुपीजमध्ये ₹100 to ₹200 पर्यंत. टोमॅटो जो आहे तो मिनिमम ₹5 केजी पासून तर ₹20 किलोपर्यंत त्याचं प्युरी, सॉस, केचअप हे जर केलं तर ते 100, 150, ₹200 किलोपर्यंत ते विकता येऊ शकतं. आवळा असेल, मँगो असेल, जी फळं आहेत, परंतु ती एक काही सीझनल असतात. विशिष्ट हंगामामध्येच येतात. तर ती आपल्याला ऑफ सीझनल हंगामामध्ये प्रोसेस प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये, जसं मँगोचा पल्प काढला किंवा आंब्याचं पल्प पासून वेगळ्या प्रकारचे बिव्हरेजेस आपल्याला बनवता येऊ शकतात. आवळ्यापासून कँडी बनवता येऊ शकते. तर त्या फळाची जी बेसिक रॉ मटेरियल कॉस्ट जी आहे, तिचं व्हॅल्यू एडिशन आपल्याला काही रुपीजमध्ये करता येतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ आपल्याला वाढवता येतं. ऑफ सीझनमध्ये त्याची अवेलेबिलिटी आपल्याला वाढवता येते. एकंदरीत आपण थोडक्यात आपल्या हे सगळं आपल्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल आपण जास्त हे करणार नाहीत, की आपला जो देशाचा जो जी-डी-पी आहे, त्याच्यामध्ये ॲग्रीकल्चरचं मेन कॉन्ट्रिब्युशन आहे. आणि आपण जर शेतीचा विकास करू शकलो, शेतीमध्ये आधुनिकता आणली, शेतीमधलं मॅनपॉवरचं प्रॉपर युटिलायझेशन केलं, शेतीमधून उत्पादित झालेल्या मालाचं व्हॅल्यू एडिशन जर आपण केलं, जे काही एक्सेस प्रोडक्शन होतंय किंवा जे काही उत्पादित होणाऱ्या मालाची नासाडी होती आहे, तिचं जर आपण प्रोसेसिंगच्या फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू एडिशनमध्ये जर कन्व्हर्जन केलं, तर खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली याच्यामधून होऊ शकतो, आणि एक सक्षम भारताकडे किंवा आपण आपल्या एक आर्थिक जी जी-डी-पी मधला जो आपला शेअर आहे तो वाढू शकतो. नॉट ओन्ली आपल्याच डोमेस्टिक मार्केट, आपलं तर देश खूप मोठं कन्झ्युमर मार्केट आहे, परंतु बाहेरच्या देशांवर सुद्धा आपण पाठवू शकतो. तर आपण बघतो की बहुतेक फळं, भाज्या किंवा ॲग्रीकल्चरमधलं प्रोड्यूस जे आहे ते हंगामी आहे. खूप आवक होते. आवक वाढली की भाव कमी जातो. हे एक अर्थशास्त्राचा नियम आहे, डिमांड अँड सप्लाय. तर याचं सगळं जर बघितलं तर मगाशी चांडक सरही बोलले की 25% ते 30% ते 50,000 कोटीपासून ते 1,00,000 कोटीपर्यंतचं नुकसान होतं, आणि हे अ, जर एक बघितलं तर आपल्या एखाद्या खूप मोठा प्रोजेक्ट किंवा एखादी स्कीम त्याच्यामध्ये होऊ शकते. तर हे सगळं नुकसान जर टाळलं, तर याच्यातला जो काही आर्थिक जो फायदा आहे, तो शेती उत्पादनामध्ये किंवा शेतीच्या इतर कामांसाठी वापरता येऊ शकेल, आणि होणारं नुकसान आपल्याला कमी करता येऊ शकतं. तर एक आज आपण बघतोय की उत्पादकता आपल्याकडे कमी आहे. ती उत्पादकता वाढवणे आणि वाढलेल्या उत्पादनाचं प्रॉपर प्रोसेसिंग करून त्याचं व्हॅल्यू एडिशन करणे. आज आपल्या देशामध्ये 2% पेक्षा म्हणजे 2% च्या आसपासच आपण प्रक्रिया करतो आहोत. म्हणजे फ्रूट एंड व्हेजिटेबल्समध्ये 5% पर्यंत आहे. ओव्हरऑल ॲग्रीकल्चरमध्ये फक्त आपण 2% शेतीमालाची प्रक्रिया करतो. आणि तरी सुद्धा आपल्याकडे 18% ते 20% मनुष्यबळ त्याच्यात कार्यरत आहे. हीच जर आपण प्रक्रिया उद्योगाचा जो शेअर आहे तो 5%, 10%, 15% पर्यंत वाढवलं तर खूप मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. फक्त त्या प्रोसेसिंग, व्हॅल्यू एडिशन नाही, तर त्याच्या पुढच्या ज्या पुढच्या प्रक्रियेनंतरच्या विक्री, वाहतूक, वितरण याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. आणि एक आपण जे बल्कमध्ये प्रॉडक्ट जो आहे तो आपल्याला प्रोसेसमध्ये तो जसं डिहायड्रेशनचं आपण बघितलं, की त्यातलं मॉइश्चर काढलं, तर त्याचा व्हॉल्यूमही कमी होतो आणि तो दीर्घकाळ टिकवता येतो. वेट कमी झाल्यामुळे आपल्याला लांबच्या मार्केटला सुद्धा पाठवता येतो, बल्कमध्ये न पाठवता. तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे सुद्धा आपल्याला कमी करता येऊ शकते. आता ह्या काही आकडेवारी जर बघितल्या, तर याच्यातले बरेच देश, आता आपण म्हणू त्याला डेव्हलप कंट्रीज आहेत.
पण आपण आता आपली डेव्हलप कंट्रीच्या दिशेने वाटचाल आहे. आज आपण मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीमध्ये आघाडीवर आहोत. आपल्याकडे रिसोर्सेसही भरपूर आहेत. परंतु आपल्याकडे ह्या प्रक्रिया उद्योगाकडे ॲज अ व्यवसाय म्हणून बघण्याची जी थोडीशी कमतरता आहे, ती आपल्याला जर भरून काढली तर आपण अ, खूप पुढे जाऊ शकतो. एकंदरीत आपली जर टक्केवारी बघितली आणि इतर देशांची बघितली तर आपल्याला खूप मोठी दरी किंवा गॅप त्याच्यामध्ये आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये 65% तर थायलंडमध्ये 30% पर्यंत. म्हणजे ऑन एन एव्हरेज 50, 60, 70% पर्यंत इतर देशांमध्ये प्रक्रिया केली जाते, जी की आपला शेअर खूप कमी आहे. तो वाढवण्याची आपल्याला खूप मोठी संधी आहे. आता हे प्रक्रिया किंवा प्रोसेसिंग त्याच्यामध्ये काय आपल्याला करता येतं? एकतर त्याचं सेल्फ लाईफ वाढवता येतं. म्हणजे जे काही एखादं सीझनल कमोडिटी असेल किंवा एक हंगामी फळ आहे, भाजी आहे, ते हंगाम संपला की ती भाजी आपल्याला उपलब्ध होत नाही. परंतु त्याचं प्रोसेस करून आपल्याला त्याचं व्हॅल्यू एडिशन वाढवता येईल किंवा त्याच सीझनमध्ये आपण जर एकंदरीत आपल्याकडे फळं, भाज्या काढणीनंतरचं जे व्यवस्थापन, ज्याला आपण पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट बघतो. प्रॉपर ग्रेडिंग, पॅकेजिंग, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड विक्री व्यवस्था ह्याच्यामध्ये खूप आपण अडचणी आहेत किंवा त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे, की आपल्याला प्रॉपर त्याचं हँडलिंग वगैरे त्याच्यामध्ये करता येईल. सेल्फ लाईफ आपल्याला वाढवता येऊ शकेल व्यवस्थित हँडलिंग करून आणि होणारे लॉसेस कमी करता येऊ शकतील. इन जनरल जर आपण प्रक्रिया उद्योगाकडे काही जो उत्पादित झालेला माल आहे, तो प्रक्रियेकडे जर वळवला, तर मार्केटमध्ये जे ग्लट्स होतात, मार्केटमध्ये विक्रीसाठी जी झुंबड उडते आणि तिथं ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना बाजारभाव कमी मिळतो, तर हा माल इकडे जर प्रोसेसिंगला डायव्हर्ट झाला, तर मार्केट पण रेग्युलेट राहील आणि तिथल्या प्राइसेस सुद्धा रेग्युलेट होऊ शकतील. आणि ऑफ सीझनल अवेलेबिलिटी बरेच आपल्याकडची जी फळं आहेत विशिष्ट हंगामात येतात. उदाहरणार्थ आंबा जर घेतला, तर आपल्याकडे मे ते जून पर्यंत येतो. परंतु त्याचा पल्प काढून त्यापासून वेगळ्या प्रकारचे प्रोसेस प्रॉडक्ट आपण वर्षभर खाऊ शकतो. की याच्यातले वेगळे बिव्हरेजेस आहेत, त्याचे कँडी आहे, त्याचं आम्रखंड किंवा मिल्क डेअरी प्रॉडक्ट्स वेगळ्या प्रकारचे जवळ-जवळ 50 पेक्षा जास्त आंब्याच्या पल्पपासून पुढे प्रोसेसिंग आपल्याला करता येऊ शकते. आणि ह्या वेगळ्या प्रकारचे फळं, भाज्या यांचे काही ब्लेंडेड प्रॉडक्ट्स, रेडी टू सर्व्ह प्रॉडक्ट ते आपल्याला करता येऊ शकतील. जेणेकरून एकाच प्रॉडक्टमध्ये मल्टीव्हिटॅमिन, मल्टी मिनरल्स आणि मल्टी प्रोसेस प्रॉडक्ट्स आपल्याला रेडी टू यूज असं त्याच्यामध्ये करता येऊ शकतं. वेगळ्या काही फळांमध्ये गोडी चांगली असते, काहीचा स्वाद चांगला असतो, काहींचा फ्लेवर चांगला असतो, काहीचा नॅचरल कलर चांगला असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित सुद्धा याच्यामध्ये आणता येईल आणि एकंदरीतच ह्या ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री जी की आपल्या शेतीशी संबंधित आहे, ग्रामीण भागाशी संबंधित आहे. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शेती उत्पादनापासून तर विक्री व्यवस्थापनापर्यंतच्या चेनमध्ये उपलब्ध त्याला संधी आहे. म्हणजे एखादा उद्योजक जर उभा राहिला, तर त्याच्यातून असंख्य रोजगार निर्मिती याच्यामध्ये होऊ शकते. तर आपण एकंदरीत आव्हानं खूप आहेत, चॅलेंजेस आहेत ते आपल्याला काही प्रमाणात माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याकडे प्रॉपर साठवणुकीची व्यवस्था नाही आहे. आपल्याकडे स्थलांतरित लोकं किंवा त्यांना योग्य अन्न उपद्रव किंवा त्याच्यामधली पुढची बनवतानाच्या तंत्रज्ञानाची कमतरता आहे. तंत्रज्ञान उपलब्ध असेल परंतु ती आपल्याला अफोर्ड होत नाही. त्या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण कमी खर्चाचं टेक्नॉलॉजी वापरायचा प्रयत्न करतो. पण त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तशी क्वालिटी प्रोडक्शन त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. त्यानंतर फळं आणि भाज्या याच्यामध्ये 80 ते 90% पाणी असतं आणि आता आपण बघितली नासाडी व्हायला कारणीभूत तो एक महत्त्वाचा घटक आहे. पाणी असल्यामुळे त्याचं प्रॉपर हँडलिंग न झाल्यामुळे त्याला फिजिकल इजा झाल्यामुळे सूक्ष्म जीवांची वाढ त्याच्यामध्ये होते. योग्य स्टोरेज फॅसिलिटीज नसल्यामुळे त्या सूक्ष्मजीवांची वाढ होऊन ते खराब होतात. तर ही सगळी कारणं जी आहेत ती शोधून ते त्याच्यावर मात करून आपल्याला अ, त्याचं सुद्धा व्हॅल्यू एडिशन करता येऊ शकेल. विपणन व्यवस्थेमध्ये सुद्धा खूप लॅक्यूनाज आहे. एक प्रॉडक्ट म्हणजे फ्रेश असेल किंवा प्रोसेस असेल, एन नंबर ऑफ चॅनल्समधून जातो आणि तो ग्राहकापर्यंत जाईपर्यंत त्याच्यामध्ये खूप खर्च त्याच्यामध्ये होतो. तर त्याच्या बाबतीतही आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आज आपण बघतोय की भारत ही खूप मोठी कंझ्युमर मार्केट आहे. परंतु आपल्याला आपल्याकडच्या ज्या काही क्रॉप्स आहेत, काही पिकं आहेत, त्याच्यामधल्या ज्या नैसर्गिक वातावरणामुळे त्याच्यातल्या जे काही न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत किंवा टेस्ट आहे, फ्लेवर आहे. तर अशा प्रॉडक्ट्सला आणि आपल्याकडच्या काही रेसिपीज आहेत, प्रक्रियेच्या माध्यमातून आपण ज्या तयार
करतो. म्हणजे काही आपल्या ट्रेडिशनल सुकवणे, वाळवणे किंवा वेगळ्या प्रकारच्या भाजण्या वगैरे किंवा ब्लेंडेड प्रॉडक्ट्स याला किंवा पिकल्स वगैरे याला जागतिक बाजारपेठांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्या लोकांना आपल्या गोष्टी आवडायला लागल्या. काही प्रमाणात त्याच्यात त्यांच्या आवडीनुसार आपल्याला बदल करण्याची गरज आहे. तर बाहेरच्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्यातीची आपल्याला संधी आहे. अर्थात निर्यातीत जाताना त्याच्या काही इतर गोष्टी आहेत. त्याचं लायसन्सिंग प्रोसेस आहेत किंवा त्याचं प्रोसेस प्रोटोकॉल आहे, स्टोरेज आहे, पॅकेजिंग आहे, फॉरवर्डिंग आहे, या सगळ्या गोष्टी. तर हे एक्सपोर्ट पोटेन्शियल जर आपण वाढवलं, तर आपल्याला परकीय चलन मिळेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि रोजगाराच्या संधी, वेगळ्या प्रकारच्या ज्या वातानुकूलित व्यवस्था आहेत, म्हणजे कोल्ड स्टोरेज, प्री कूलिंग याची सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात उभारण्याची गरज आहे. तो सुद्धा एक आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आहे. नंतर याच्यापासून जे काही प्रक्रिया तयार होतात, प्रक्रियायुक्त पदार्थ तयार होतात, त्याच्यापासून जे वेस्ट तयार होतात, तर त्या वेस्टपासून सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारचं बाय प्रॉडक्ट्स सुद्धा तयार करता येऊ शकतात. त्यानंतर याचं स्टोरेज फॅसिलिटीज पासून तर पॅकेजिंगमध्ये आपण खूप मागे आहोत. आज आपण बघतो की सुपर मार्केटला किंवा मोठ्या मार्केटला किंवा इम्पोर्टेड काही मटेरियल आपल्याकडे विक्रीसाठी येतं. तर ते आतल्या प्रॉडक्टपेक्षा त्याचं पॅकेजिंग खूप अट्रॅक्टिव्ह असतं, तसंच सेफही असतं. म्हणजे हँडलिंगच्या बाबतीत, त्यानंतर त्याच्यातलं जे काही न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत, त्याचे लॉसेस त्याच्यामध्ये कमी होतात आणि आकर्षक आणि हँडलिंग प्रॉपर आणि व्यवस्थित इन्फॉर्मेशन त्याच्यावर दिलेली असते. त्याच्यामुळे पॅकेजिंगला पण तेवढंच महत्त्व आहे, जे की आपल्याकडे खूप त्याच्यामधले लॅक्युनाज आहेत. पॅकेजिंगमध्ये सुद्धा काम करू शकतो. म्हणजे प्रोसेसरच व्हायला पाहिजे असं काही नाही. एखादं पॅकेजिंग, ब्रँडिंग, डिझायनिंग, प्रॉडक्ट डिझायनिंग, त्यानंतर मार्केटिंगचं चॅनल सुद्धा प्रॉपरली जे प्रॉडक्ट खूप चांगलं आहे, परंतु ते योग्य ग्राहकांपर्यंत योग्य वेळेत पोहोचू शकत नाही किंवा ग्राहकांची गरज काय? डिमांड बेस्ड मार्केटिंग सिस्टम आज जे आपण बघतोय किंवा आज वेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियाचा वगैरे वापर करून जी मार्केटिंगची संधी आहे, तर त्या मार्केटिंगमध्ये सुद्धा काम करण्याची आपल्याला संधी आहे. ते नासाडी जे आपण बघतोय त्याच्यात वेगळी कारणं आता आपण हाताळणी, वर्गवारीचा अभाव, पॅकेजिंग सांगितलं, खराब वेस्टर्न साधन, योग्य वाहतूक. आज आपल्याकडे वाहतुकीमध्ये सुद्धा खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. जनरल ट्रान्सपोर्ट सिस्टम आपल्याकडे आहे, पण तुम्ही जर प्रोसेस प्रॉडक्टचं ट्रान्सपोर्ट विचारायला तुम्ही जर लॉजिस्टिककडे गेलात, तर ते बऱ्यापैकी अवेलेबिलिटी त्याची नाही आहे. तर रेफर व्हॅन्स असतील, कूलिंग व्हॅन्स असतील, फक्त काही आईस्क्रीम वगैरे याच्यामध्ये त्याही स्वतःच्या कंपन्या ज्या असतात, परंतु अशा लॉजिस्टिक हायर बेसिसवर देण्याची सुद्धा खूप गरज आहे. साठवणूक, कोल्ड स्टोरेजेस आपल्याकडे कमी. आज आपण कोविडच्या लसी ठेवायला आता आपल्याला शासनाला त्या स्टोरेज फॅसिलिटीज उभ्या करायला लागतायत. तर अशा प्रकारची आपल्याकडे फळं आणि भाजीपाल्याच्या बाबतीत आणि आपल्याकडे जो काही वर्ग आहे, जो आपण आता बघतोय की मोठ्या प्रमाणात कामाच्या किंवा रोजगाराच्या संधी आहेत. परंतु आपल्याकडे उपलब्ध मॅनपॉवर अतिशय अकुशल स्वरूपाचं आहे. त्यानंतर जे काही एंटरप्रेन्युअर आहेत, त्यांच्याकडे भांडवलच्या बाबतीत लॅक्युनाज आहेत. म्हणजे आपल्याला जर वर्ल्ड क्लास किंवा बेस्ट क्वालिटी आणि सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील, कारण प्रोसेसिंगमध्ये जेवढं आपण प्रॉपर हँडलिंग करणार आणि मिनिमम हँडलिंग त्याच्यामध्ये होईल, म्हणजे मॅन्युअल इंटरफेस जेवढा कमी असेल, म्हणजे टेक्नॉलॉजीचा, मशिनरीचा, मेकॅनायझेशनचा जेवढा वापर करणार, तेवढा प्रॉडक्ट आपलं सेफ आणि चांगल्या प्रकारे इव्हन ग्रेडिंग, पॅकेजिंगमध्ये सुद्धा मगाशी चांडक सर जे बोलले, की हँडलिंगमुळे किंवा कंटॅमिनेशनमुळे आपला जो आपण फ्रेश व्हेजिटेबल्स वगैरे जे खातो, ते किती लोकांचे हात किती ठिकाणावरून हार्वेस्टिंग पासून तर आपल्या किचनपर्यंत एन नंबर ऑफ लोकांचे त्याला हात लागतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर, परंतु ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी पुरेसं भांडवल गरजेचं आहे. आणि प्रक्रिया म्हणजे काय? त्याच्यातल्या काय अपॉर्च्युनिटीज आहेत? कशाप्रकारे आपण कोणत्या फळांपासून काय-काय करू शकतो? हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. आणि एकंदरीत जर आपण सगळं बघितलं, जसं फळ आणि भाज्यांमध्ये 20% ते 30%, 80% ते 90% पर्यंत पाणी असतं आणि त्याच्यामध्ये 5% ते 10% पर्यंत त्याचं वेस्ट पण बाहेर पडतं. तुम्ही ज्यूस काढा, पल्प काढा किंवा कोणत्याही प्रकारचं मिनिमल प्रोसेसिंग जरी केलं, तर नॉन इलेबल एक जे काही मटेरियल निघतं, की त्याच्यापासून सुद्धा वेगळ्या प्रकारचे उपपदार्थ तयार करता येऊ शकतात. कमीत कमी त्याच्यापासून प्रॉपर कंपोस्टिंग करून आपण हे करू शकतो. काही इसेन्स, कलर, फ्लेवर सुद्धा त्याच्यापासून काढता येऊ शकतो. तर अशा या पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट करून आपल्याला लॉसेस कमी करता येऊ शकतील. क्लिनिंग, सॉर्टिंगमध्ये काम करता येऊ शकेल. वॉशिंग, एअर ड्रायिंग, ग्रेडिंग, प्री कूलिंग, पॅकेजिंग, रायपनिंग ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे.
म्हणजे हा सुद्धा एक प्रोसेसिंगचाच पार्ट आहे. 2 प्रकारची फळं असतात. काही फळं झाडावरच पक्व होतात. तिथंच ती पिकतात आणि आपण डायरेक्ट ती खाऊ शकतो. त्याला क्लायमेटिक फ्रुट्स म्हणतात. परंतु दुसऱ्या प्रकारची फळं जी असतात ती आपल्याला पक्वता झाडावर आल्यानंतर ते काही दिवस त्यांना पिकवण्यासाठी ठेवावं लागतं रायपनिंग साठी आणि मग ती फळं जसं आंबा आहे. तर अशा रायपनिंगच्या ज्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या अतिशय शरीराला घातक पद्धतीच्या मार्केटमध्ये वापरल्या जातात. वेगळ्या घातक अशा रसायनांचा वापर करतोय. परंतु आता काही सायंटिफिक मेथड्स निघालेले आहेत, की आपण प्री कूलिंग कोल्ड स्टोरेजेसमध्ये इथिलीन गॅसचा वापर करून रायपनिंग त्याच्यामध्ये करू शकतो. आणि ते रायपनिंग युनिफॉर्म होतं, वेस्टेज त्याच्यामध्ये कमी होतं आणि सेफ म्हणजे कन्झम्पशनसाठी सुद्धा ते सुरक्षित आहे, असं संशोधनातून सिद्ध झालंय. तर अशी जी काही फळं आहेत, आंबा आहे, पपई आहे, चिकू आहे, अशा प्रकारच्या फळांचं रायपनिंगचे सायंटिफिकली 24 to 48 अवर्समध्ये अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला फळं पिकवता येऊ शकतात. त्याच्यामध्ये स्टोरेज फॅसिलिटी आपण ऑलरेडी बघितलंय, ट्रान्सपोर्टेशन, मार्केट, डिस्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये आहे. पॅकेजिंगमध्ये आपल्याला प्रॉपर पॅकेजिंग आहे. त्याच्याने प्रॉपर मार्केट, ट्रान्सपोर्ट आणि कन्झ्युमर एक्सेप्टन्स सुद्धा त्याच्यामध्ये वाढतो. एकंदरीत आता पिक्चरमध्ये बघितलं तर आपल्याकडच्या जर हँडलिंग आणि प्रोसेसिंग, मार्केट यार्ड किंवा त्याच्यामध्ये जर बघितलं तर अतिशय अ, म्हणजे अनहायजीन पद्धतीने त्या ठिकाणी हँडलिंग चालतं. आणि तो माल आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचं बऱ्याच त्याने आदळआपट केल्यामुळे लॉसेस होतात. अशा प्रकारे ट्रान्सपोर्टेशन सिस्टममध्ये सुद्धा म्हणजे आधुनिक पॅकेजिंग मटेरियल वापरलं जातं, पण ट्रान्सपोर्टेशन सिस्टम जर एकंदरीत बघितली, तर त्या फळं आणि भाज्या आपल्या येईपर्यंत त्यांनी किती त्यांना इजा झालेली असेल किंवा फिजिकल डॅमेजेस झालेले असतात. ते आपलं जेव्हा फळ आपण कापतो, तर आतमध्ये आपल्याला त्याचा लिबलिबीत भाग असेल किंवा त्याचं डॅमेज झालेलं दिसतं. तर हा सुद्धा लॉसेसचाच एक भाग आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन सिस्टममध्ये ट्रक किंवा जे काही लोकल ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा इव्हन रेल्वेने आपल्याकडे मोठ्या प्रमाणात एका भागातून दुसऱ्या भागात, तर त्या ठिकाणी ज्या वॅगन्स आहेत, त्या इतर केमिकल, फर्टिलायझर, सिमेंट वापरले जातात. त्याच्यातच क्लीन करून त्याच्यातच ते कांदे असतील, केळी असतील किंवा आता गव्हर्नमेंटने जवळ 100वी ट्रेन सुरू केलेली, की आता हॉर्टिकल्चर ट्रेन स्पेशली फॉर ॲग्रो प्रोसेस फ्रेश कमोडिटीज त्याच्यासाठी. आता तशा प्रकारची यंत्रणा निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा माल जो आहे तो देशातल्या कानाकोपऱ्यात जायला लागलाय किंवा तिकडे डिमांड आहे. तर हा सुद्धा एक पोस्ट हार्वेस्ट किंवा प्रोसेसिंगचाच भाग म्हणता येईल. कारण प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन होणं गरजेचं आहे. तर त्याच्यातही अजून भरपूर काम करण्याची स्कोप स्कोप आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे या चित्रात जर बघितलं तर ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. तर हे चित्र आपल्याला या पद्धतीने प्रॉपर प्रतवारी करणे. त्याच्यामध्ये ठीक आहे 100% आपण मॅन्युअली मेकॅनाइज नाही करू शकत. परंतु त्याच्यातला जो काही प्रोसेस प्रोटोकॉल आहे, चांगले कन्व्हेयर्स असतील, ग्रेडिंग मशीन्स असतील, त्याचा वापर करणे. काही आपण इंडिजिनस टेक्नॉलॉजी जसं की याच्यात दिसतं आहे, की आपण लोकल मेड सुद्धा चांगल्या प्रकारे हँडलिंग होणारे किंवा ग्रेडिंग होणारे मशिनरीज किंवा इक्विपमेंट सुद्धा डेव्हलप करू शकतो. असे काही इम्पोर्टंट मशिनरीज आहेत, की जे आपल्याला किंवा आता आपल्याकडे सुद्धा ह्या मशिनरीज अवेलेबल आहेत, की साइज प्रमाणे, कलर प्रमाणे त्याचं ग्रेडिंग करता येऊ शकतात. काही सेन्सर्स बसवलेल्या सिस्टम्स आहेत, की त्याच्याने प्रॉपर हँडलिंग होतं आणि कमीत कमी मॅन्युअल हँडलिंग त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे फळं आणि भाज्या ज्या आहेत त्या अतिशय स्वच्छ किंवा सेफ ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. त्याच्या आधी त्याचं प्रॉपर वॉशिंग, ड्रायिंग करून ते आपल्याला पॅकिंग त्याच्यामध्ये करता येऊ शकतं. स्टोरेजमध्ये आज आपण जर बघितलं तर काही ठराविक फळ आणि भाज्यांसाठीच कोल्ड स्टोरेजेस किंवा प्री कूलिंग सिस्टम्स वापरल्या जाऊ शकतात. परंतु तशा प्रकारची वितरण व्यवस्था आणि थेट उत्पादक आणि अशा प्रकारचा एंटरप्रेन्योर त्यांनी प्रॉपर क्लीनिंग, ग्रेडिंग आणि कोल्ड चेन मधून जर तो माल पाठवला तर अतिशय फ्रेश पद्धतीने ताजा भाजीपाला त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर अशा कोल्ड स्टोरेजेस उभारणीची सुद्धा खूप आवश्यकता आहे. यासाठी वेगळ्या शासकीय योजना सुद्धा आहेत. मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग पासून तर आपल्याला वेगळ्या ॲग्रो प्रोसेसिंग याच्यामध्ये तर नंतर पॅकेजिंगमध्ये पॅकेजिंगमध्ये आपण फक्त बघतो की एक विशिष्ट प्रकारचं पॅकिंग आपल्या तर लोकल किंवा अनऑर्गनाइज्ड प्रोसेसिंग युनिट्समध्ये तर जे लोकली मटेरियल मिळेल, जे काही पिशव्यांमध्ये आपण बघतो प्लास्टिकच्या पिशव्या आणि साधं काही वेळेस स्टॅपलर मारले जातात किंवा मेणबत्तीच्या साहाय्याने किंवा गरम करून ते सीलिंग केलं जातं.
परंतु आता वेगळ्या प्रकारच्या पॅकेजिंग जसं व्हॅक्यूम पॅकेजिंग आहे, असं रेस्पिरिंग फूड पॅकेजिंग्स आहेत, की ज्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस वगैरे त्याच्यामध्ये वापरला जातो. नॉन रेस्पिरिंग फूड्ससाठी सुद्धा पॅकेजिंग मटेरियल आहे. फुलं, फळं, भाज्या यांच्यासाठी प्रॉपर क्रेट्स, कंटेनर्स किंवा पेट्स, पनेट्स वगैरे याच्यामध्ये आपण पॅकेजिंग करून अतिशय चांगल्या प्रकारे ग्राहक आणि त्याच्यावर आकर्षक असं आपल्याला लेबलिंग असेल, त्याचं पिक्चर असेल, त्याचं ब्रँड असेल, असं सगळं लिहितात आणि सहज कंझ्युमर ॲक्सेप्ट त्याला करतो. आज आपण छोटे-छोटे ₹5 बिस्किटचा पुडा जरी असेल, त्याच्यात 4 बिस्किट असतील तरी अ, अतिशय आकर्षक पॅकेजिंग असतं. त्यामुळे ग्राहक पटकन ते घेतो, तो प्रॉपर ते स्टोअर करू शकतो. तर अशा पॅकेजिंगला सुद्धा खूप महत्त्व आहे. आता पिक्चर बदलत चाललंय. आता हे विदेशातलं पिक्चर आपल्याला दिसायचं, परंतु अशा प्रकारचे मार्केट ते कमी जरी असले, परंतु आता काळाची गरज आहे. अशा प्रकारे हायजीन कंडिशनमध्ये घेणारे ग्राहक सुद्धा आहेत, की त्या ठिकाणी इतर कंझ्युमर आयटम्स बरोबर मेडिकल आयटम्स किंवा आपल्याला खाण्यासाठी लागणारे फळं, भाज्या, बिव्हरेजेस, ज्यूस, प्रोसेस्ड प्रॉडक्ट, रेडी टू सर्व्ह प्रॉडक्ट्स असे तर या ठिकाणी डिस्प्ले करण्यासाठी किंवा इथं मांडणी करण्यासाठी त्या प्रकारचं ग्रेडिंग, पॅकेजिंग, हँडलिंग, क्लीन मटेरियलची गरज आहे. तर याच्यात सुद्धा काम आपल्याला करता येऊ शकेल. वेगळ्या फळांपासून त्याचे ज्यूस असतील, बिव्हरेजेस असतील किंवा त्याचे आता डाळिंबाच्या बाबतीत जर बघितलं तर डाळिंबापासून वाईन बनवता येऊ शकते. त्याचे एरियल सेपरेशन्स करता येऊ शकतात. फळांचं ग्रेडिंग, पॅकेजिंग करून त्याचं अनार रब आहे, कॉन्सन्ट्रेट्स आहेत, अनारदाना आहे, हे आपल्याला बनवता येऊ शकेल. तर प्रक्रिया करतो म्हणजे काय करतो? तर फळं आणि भाज्यांमध्ये जे पाणी असतं ते आपल्याला कमी करता येऊ शकतं. त्याच्यातलं विद्राव्य घटक म्हणजे टोटल सॉल्युबल सॉलिड जे आहेत कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये करून आपल्याला त्याला उष्णता दिली असेल किंवा त्याच्यामध्ये काही शुगर वगैरे ॲड करून आपल्याला त्याचं टी-एस-एस वाढवता येऊ शकतं. काही याच्यामध्ये ब्राईन सोल्युशन म्हणजे मिठाचा वापर करून त्याचं आयुष्य वाढवता येतं. जसं पिकल्समध्ये त्याचा आपण वापर करतो. काही प्रोसेस प्रॉडक्टमध्ये रासायनिक परिरक्षक ज्याला आपण प्रिझर्व्हेटिव्हज म्हणतो. प्रिझर्व्हेटिव्हचा वापर हा अतिशय अल्प प्रमाणात केला जातो आणि त्यासाठी जे काही संशोधन संस्थांनी रिकमेंड केलेले जे डोसेस आहेत, किती पीपी म्हणजे पार्ट्स पर मिलियन अतिशय कमी प्रमाणात त्याचा वापर केला जातो. पाश्चरीकरण म्हणजे उष्णतेचा, वाफेचा वापर करून, नंतर वेगळ्या प्रकारचा तेलाचा, मसाल्याचा वापर करून पिकल्स आपण करू शकतो. कोल्ड स्टोरेज जे कमी तापमानाला 0 ते 5 डिग्री पासून किंवा त्याचं फ्रीजिंग मायनस टेम्परेचरला किंवा आता आयक्यूएफ टेक्नॉलॉजी आलेली आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल कीप फ्रोझन म्हणजे फळं, भाज्या, त्याचे तुकडे किंवा इंडिव्हिज्युअल फ्रुट्स, बेरीज वगैरे हे आपण डायरेक्ट गोठवू शकतो आणि ते दीर्घकाळ विदाऊट एनी प्रिझर्व्हेटिव्ह साठवू शकतो. त्याच्यामध्ये आपण कोल्ड चेन मेंटेन करू शकतो. नंतर हवाबंद कॅन फूड्सला आपण डिमांड आहे निर्जंतुक केलेल्या हवाबंद डब्यांमध्ये. नंतर नियंत्रित म्हणजे कंट्रोल ॲटमॉस्फेरिक प्रोसेसिंग सुद्धा आहे त्याला सी किंवा एम म्हणतो मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग मध्ये सुद्धा आपण नियंत्रित त्याच्यामध्ये. तर आंबवण्याची प्रक्रिया करू शकतो. ज्याला फर्मेंटेशन आपण म्हणतो. ज्या फळांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे, तर त्याचं विशिष्ट प्रकारच्या यीस्ट बॅक्टेरियाज वगैरे वापरून आपण त्याच्यातलं साखरेचं अल्कोहोलमध्ये रूपांतर करू शकतो. जे की त्याला हेल्थ फ्रूट ड्रिंक्स असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. विशिष्ट प्रकारच्या फळांपासून ते करायला शकतो. इरॅडिएशन ही टेक्नॉलॉजीचा वापर करून फळं आणि भाज्यांचं सेल्फ लाईफ त्याच्यामधल्या फळं, भाज्या खराब व्हायला कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजीवांचं आपण इरॅडिएशन करू शकतो. तर त्याची पिकण्याची जी प्रक्रिया आहे, अशा प्रकारची प्रक्रिया आता विकिरण त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. तर शासनाच्या स्तरावर ही प्रक्रिया केली जाते. कारण याच्यामध्ये युरेनियमचा, कोबाल्टचा वगैरे वापर केला जातो. अशा यंत्रणा शासन स्तरावर उपलब्ध आहे. त्या ठिकाणी आपण अ, तो माल प्रक्रिया करून दीर्घकाळ टिकू शकतो. त्याच्यासाठी आंब्याचं जे अमेरिकेला एक्सपोर्ट केलं जातं, ते इरॅडिएशन किंवा युरोपियन कंट्रीजला. तर अशा प्रकारच्या फॅसिलिटीज आपल्या नाशिकमध्ये लासलगावला आणि वाशी मार्केटला उपलब्ध आहे. वेस्टर्न किंवा पॅकेजिंग हे तर खूपच महत्वाचं आहे. तर हे करत असताना जे काही सिक्वेन्स आहे प्रॉपर फळांची काढणी करणे. कारण योग्य परिपक्वतेला फळं जर काढली, म्हणजे समजा आंबा पूर्ण पक्व न होता जर काढला तर व्यवस्थित पिकत नाही. मग त्याला केमिकलचा वापर करून पिकवलं जातं. तर योग्य परिपक्वतेला काढणी, काढणी करताना त्याचं कमीत कमी हाताळणी होईल किंवा त्याची योग्य काढणी होईल. आणि त्याला इजा होणार नाही. नंतर ती काढलेली फळांची योग्य पद्धतीने निवड, ती धुणे, त्यांची साल काढणे. काही याच्यामध्ये आपण त्याचं पिलिंग करतो. वरचा साल काढून. नंतर त्याचं ब्लॉन्चिंग करणे. ब्लॉन्चिंग करण्यासाठी उष्णतेचा वापर करणे. नंतर काही फळांमध्ये आपण गर किंवा त्याचा रस काढतो. तर ते हवाबंद बाटल्यांमध्ये भरतो. साठवणूक करणे, पाश्चरायझेशन करणे, रासायनिक परिरक्षकाचा वापर करणे, सुकवणे, डिहायड्रेशन
आणि इतर पदार्थ तयार करणे. तर अशा या प्रोसेसिंगमध्ये ढोबळ मानाने जर आपण बघितलं, तर व्हॅल्यू एडिशन आपण एक 3 पद्धतीने करू शकतो किंवा 3 प्रकारे प्रोसेसिंग केलं. प्रायमरी प्रोसेसिंग जे आपण फळं योग्य परिपक्वतेला काढल्यानंतर त्याचं क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग, नंतर ते अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग. आता फ्रेश फळं वगैरे असतील तर त्याचं कोरगोडेड बॉक्सेस असतील, पनेट्स असतील किंवा कुशनिंग मटेरियल प्रॉपर असेल त्या पद्धतीने किंवा आकारानुसार, रंगानुसार, साईजनुसार ते डझनावर असतील किंवा किलोवर असतील असं पॅकेजिंग आणि ते पॅकेजिंग मटेरियल जे आहे ते लांबच्या मार्केटला जाईपर्यंत आपलं फळं, भाज्या ज्या आहेत त्या सुरक्षित त्याच्यामध्ये राहू शकतील. तर आता फ्रुट्स आणि म्हणजे भाजीपाला सुद्धा मार्केटमध्ये पाठवताना विशिष्ट प्रकारच्या पॅकेजिंग मटेरियलमध्ये जर पाठवला तर तो दीर्घकाळ टिकवता येऊ शकतो. तसंच पॅकेजिंग मटेरियलसह तो आपल्या घरामध्ये फ्रीजमध्ये आपण जर साठवून ठेवला तर तो 4-8 दिवस पर्यंत तो खराब होऊ शकत नाही. त्यानंतर जी काही हंगामी फळं, भाज्या आहेत त्यांचा पल्प किंवा ज्यूस किंवा प्युरी काढून आपण तो दीर्घकाळ साठवू शकतो आणि मग वर्षभर किंवा पुढच्या सीझन येईपर्यंत त्यापासून वेगळ्या प्रकारचे सेकंडरी प्रॉडक्ट त्याच्यापासून करू शकतो. ज्युशी फ्रुट्स आहेत, त्यांचा ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करून तो आपण त्याच्यामध्ये त्याची साठवणूक त्याच्यामध्ये करू शकतो. तर असं प्रायमरी प्रोसेसिंगला आपल्या देशामध्ये खूप स्कोप आहे. आपल्याकडे एन नंबर ऑफ सीझनल फळ आहेत, जसं मँगो आहे, पपई आहे, व्हेजिटेबल्समध्ये टोमॅटो आहे. तर याचा पल्प आणि ज्यूस काढून आपण तो कॉन्सन्ट्रेट असेल, असेप्टिक असेल, मोठ्या पद्धतीने पॅकेजिंग करून तो त्या सेकंडरी प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत. इव्हन आपल्याचकडे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत किंवा बाहेरच्या देशांमध्ये त्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे त्या प्रकारचं पॅकेजिंग करून किंवा त्यांचं जे क्वालिटी पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये बल्कमध्ये पॅकेजिंग करून आपण त्यांना पुरवठा त्याच्यामध्ये करू शकतो. आता ह्या ज्या काही प्रायमरी प्रोसेसिंग मधल्या पल्पिंग किंवा ज्यूस एक्स्ट्रॅक्शन किंवा इव्हन क्लिनिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंग आहेत. ह्या एकाच लाईनमध्ये आपण सर्व प्रकारच्या फळांचं, भाज्यांचं प्रोसेसिंग करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये थोडंफार मॉडिफिकेशन करण्याची गरज असते. फॉर एक्झाम्पल पल्पिंग युनिटमध्ये आपण एकाच लाईनवर वेगळ्या फळांचा पल्प काढू शकतो. फक्त जो पल्पर आहे त्याच्यामधल्या ज्या सीव्हज असतात किंवा त्याचा जो पुढे पाश्चरायझेशनचा जो टेम्परेचरची रेंज वगैरे तेवढी फक्त आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो. आता ह्या प्रायमरी प्रोसेस केलेल्या पल्प ज्यूस पासून आपण सेकंडरी प्रोसेसिंग करू शकतो, की त्याच्यामध्ये वर्षभर आपल्याला डिमांड बेस किंवा ग्राहकांच्या आवडीनुसार रेडी टू सर्व्ह वेगवेगळ्या प्रकारचे बिव्हरेजेस, स्क्वॅशेस, सिरप्स, जाम, जेलीज, नंतर डिहायड्रेशन ऑफ होल फ्रूट, पूर्ण फळांपासून आपण त्याच्यातलं फक्त पाण्याचे अंश काढून ते डिहायड्रेशन करू शकतो. त्याच्यामध्ये फळं असतील, भाज्या असतील. त्यानंतर त्या डिहायड्रेट केलेल्या फळं आणि भाज्यांच्या पावडरी आपण बनवू शकतो, फाईन पावडर्स, की ज्या रेडी टू यूज मध्ये वापरता येऊ शकतात. त्याचे वेगळ्या प्रकारचे रेडी टू कुक प्रॉडक्ट्स असतील, भाज्यांचे असतील किंवा फळांचे रेडी टू की ते फळांची किंवा त्या भाज्यांची पावडर जी आहे, ती वापरली की ते डायरेक्ट ग्राहक कन्झ्युम करू शकतो किंवा ज्या काही रेडी टू कुक बनवणाऱ्या ज्या इतर इंडस्ट्रीज आहेत, त्यांना आपण देऊ शकतो. म्हणजे डिहायड्रेटेड व्हेजिटेबलचे जे काही चिप्स असतील, फ्लेक्स असतील, पावडर्स असतील ते देऊ शकतो. त्यानंतर डिहायड्रेशनमध्ये अजून दुसरा जो भाग आहे तो कँडीज. जे आपण जे डिहायड्रेशन करतो ते उष्णतेचा वापर करून त्याच्यातलं पाणी आपण काढून घेऊ शकतो. परंतु ती फळं आपण कँडी करून म्हणजे ऑस्मॅटिक डिहायड्रेशन, साखर, शुगर सिरपमध्ये ते टाकून त्याच्यातलं पाणी काढून घेतो आणि मग ते वाळून दीर्घकाळ टिकवता येऊ शकतो. आपल्याला फक्त आवळ्याची कँडी माहीत आहे किंवा आंब्याचा मोरावळा आपण माहिती आहे. परंतु ज्या फळांमध्ये गर चांगला कडक आहे किंवा ज्याच्यात गराला कन्सिस्टन्सी आहे, अशा सर्व फळांपासून आपण कँडीज बनवू शकतो आणि ह्या कँडीज जगभरामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात कारण ताजी फळं आपण जास्त दिवस टिकू शकत नाही. परंतु कँडी केलेलं जे फळांचे तुकडे आहेत किंवा त्याचे फ्लेक्स आहेत किंवा त्याचे नॅचरल जे काही होल फ्रुट्स आहेत ते ऑस्मॅटिकली डिहायड्रेट करून आपल्याला दीर्घकाळ टिकवता येऊ शकतात आणि असे मिक्स फ्रुट्स च्या कँडीज जर आपण खाल्ल्या तर काही फळांचा फ्लेवर, कलर, अरोमा, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स ते आपल्याला मिळू शकतात. या फळांच्या ज्यूस पासून किंवा याच्यापासून आपण वेगळ्या प्रकारचे प्रिझर्व्हज पण बनवू शकतो. जसं सायडर आहे, सिरका आहे, व्हिनेगर आहे, ते बनवता येऊ शकतं. कॅनिंग हा तर सर्व फळांच्या भाज्यांचे तुकडे ॲज पर डिमांड पर्टिक्युलरली एक्सपोर्टसाठी कॅन फूडला खूप डिमांड आहे. आपल्याकडे तेवढं ते खाल्लं जात नाही. परंतु तिकडच्या ज्या डिमांड आहेत म्हणजे आपण जसं पिकल्स बनवतो तसं होल फ्रुट्स असतील किंवा फळांचे तुकडे असतील, वेगळ्या कुकुंबर, चिली किंवा वेगळ्या
प्रकारचे फळं, भाज्यांचे तुकडे हे कॅन फॉर्मॅटमध्ये करायला सुद्धा खूप स्कोप आहे. याच्यामध्ये व्हिनेगर असेल किंवा ब्राईन सोल्युशन म्हणजे मिठाच्या द्रावणामध्ये हे कॅन करून आपण सीलबंद कॅन्समध्ये पाठवू शकतो. टर्शरी प्रोसेसिंगमध्ये हे जे काही फळं आहेत, भाज्या आहेत, त्यांचा जो ज्यूस आहे, त्याचे ज्यूसचे कॉन्सन्ट्रेट्स आपण बनवू शकतो किंवा पावडर्स बनवू शकतो, ज्यूस पावडर्स. किती पावडर आजकाल आता रेडी टू सर्व्हमध्ये वापरू शकतो. आपल्याला माहीत असलेल्या फक्त द्राक्षाची वाईनच आपल्याला म्हणजे फर्मेंटेड. परंतु ज्या फळांमध्ये साखर आहे आणि ज्याच्यामध्ये मेडिसिनल व्हॅल्यूज आहेत, मिनरल्स आहेत, की जे शरीराला कारण काही प्रकारे वाईन्सला ॲज अ हेल्थ ड्रिंक्स म्हणून म्हणजे त्याचं कन्झम्पशन कमी प्रमाणात परंतु शरीराला उपयुक्त असे घटक जसं आपल्याकडे जांभूळ आहे. त्या जांभळामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. तर अशा फळांच्या ॲज अ हेल्थ ड्रिंक्स याला आयुर्वेदामध्ये आसव असं म्हटलं जातं. आज आपण बघतो की आसव हे आयुर्वेदाने रिकमेंड केले. द्राक्षाचं असेल, जांभळाचं आसव असेल. तर असे सुद्धा प्रॉडक्ट्स स्मॉल स्केल टू लार्ज स्केलवर आणि त्याची डिमांड जी आहे प्रॉपर प्रोसेस प्रोटोकॉल वाढवू शकतो. कन्फेक्शनरी आयटम आज आपल्याकडे चॉकलेट्स किंवा गोळ्या वगैरे ह्या आयटम्स आपल्याला कन्फेक्शनरी त्याच्यापर्यंतच माहिती आहे. परंतु वेगळ्या प्रकारचे फ्रूट बार्स आणि नॉट सिंगल फळांचे बार्स तर ब्लेंडेड फ्रूट बार्स पण त्याच्यामध्ये की ज्या फळांमध्ये असं जॅम जेलीजमध्ये मिक्स फ्रूट जॅम केला जातो. तसे कन्फेक्शनरी आयटम फ्रूट बार्स हे आता आपले जे धकाधकीचं जीवन आहे किंवा आपण प्रवास करतो किंवा लांब तर आपण तो फ्रूट बार जर खाल्ला तर त्याच्यातून आपल्याला एनर्जी बार सुद्धा म्हटलं जातं. आणि त्या फळांचा स्वादही मिळतो आणि आपल्या शरीराला आवश्यक असणारे त्याच्यातले घटकही मिळतात आणि आपल्याला एनर्जी टेम्पररी बेसिसवर म्हणजे फक्त फ्रूट बार खाऊन दिवस असं नाही, पण जी आपली एक भूक आहे किंवा जी शरीराची गरज आहे किंवा जी एनर्जीची गरज आहे ती या याच्यातून भागवता येऊ शकेल आणि एन नंबर ऑफ प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये अजून वेगळ्या प्रकारचे मिल्क प्रॉडक्ट्स म्हणजे फळं आणि भाज्याचे तयार केलेले प्रायमरी, सेकंडरी प्रोसेस प्रॉडक्टचा वापर करून आपण मिल्क प्रॉडक्ट्समध्ये करू शकतो. वेगळ्या प्रकारचे मिल्क नंतर बेकरी प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा त्याचा वापर करता येऊ शकेल. अशा प्रकारचे ह्या प्रोसेसिंगच्या अपॉर्च्युनिटीज वेगळ्या सेक्टरमध्ये आहेत. तर त्याच्या प्रोसेसिंग टेक्निक्समध्ये फिजिकल प्रोसेसिंग जी केली जाते त्याच्यामध्ये लो टेम्परेचर स्टोरेज किंवा फ्रीजिंग किंवा मायनस जसं फ्रोझन फ्रुट्स, व्हेजिटेबल्स आहेत किंवा IQF आहे. थर्मल प्रोसेसिंगमध्ये इथं तापमानाचा वापर केला जातो, ब्लांच केलं जातं. फळं आणि भाज्यांमध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे त्यामुळे त्याचं जे खराब होण्याचं प्रमाण आहे, पाश्चरायझेशन, स्टरिलायझेशन आणि बल्कमध्ये जे पल्प वगैरे आपण प्रोसेस करतो ते असेप्टिक पॅकेजिंगचा वापर करून बल्क प्रोसेसिंग आपण त्याच्यामध्ये करू शकतो थर्मलमध्ये. डिहायड्रेशन त्याच्यामध्ये त्या भाज्यातलं जे काही पाणी आहे ते आपण हळूवारपणे काढून घेतो. म्हणजे सुकवणे आणि वाळविणे हे 2 प्रकार आहेत. तर त्याच्यातले फळांचं पाणी हळू जे काढून घेतलं त्याला डिहायड्रेशन आपण जे म्हणतो. तर त्याच्यात आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध सोलर ड्रायरच्या पद्धती वापरू शकतो. इव्हन लो टेम्परेचरच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यातलं पाणी काढता येऊ शकतं. त्याच्यानंतर कॅबिनेट ड्रायर म्हणजे ट्रे ड्रायर की ज्याच्यामध्ये आपण ट्रेमध्ये फळभाज्यांचे तुकडे ते टाकून आपण वाळवू शकतो. इरॅडिएशन मगाशी सांगितलं पण कार्बोनेशन आता फळं आणि भाज्यांमध्ये जे सूक्ष्म जीवांमुळे नासाडी होते त्यांनाही ऑक्सिजनमुळे त्याची वाढ होते. तर त्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी करून त्याच्यात कार्बोनेशन केलं जातं. म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर करून. तर ती सुद्धा एक फिजिकल मेथड आहे. इव्हॅपोरेशन आणि कॉन्सन्ट्रेट ते फळं किंवा ती पावडर स्प्रे ड्रायरने वगैरे वापर करून त्याचे कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये तयार करून अतिशय कॅप्सूल फॉर्मॅटमध्ये त्या फळांचा आपण पावडर केली किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेट तयार केलं. रसनामध्ये वगैरे बघतो की छोटेसे पाउचेस असतात. ते पण टाकलं की 1 लिटरवर त्याचा ज्यूस तयार करू शकतो. असे बरेच प्रॉडक्ट्स आहेत. इव्हन मल्टीव्हिटॅमिन्स लिक्विड सुद्धा आता मार्केटमध्ये उपलब्ध झाले ते कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये, की जे फक्त त्याचे 2-3 ड्रॉप जर दिले, पर्टिक्युलरली माल न्यूट्रिशन वगैरे याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. तर ते सुद्धा करता येऊ शकतं. वेगळ्या प्रकारच्या पावडरी ज्या आहेत आपल्याकडे, जे काही फळं, भाज्या आहेत, जे लसूण वगैरे अशासारखे सुद्धा त्याचं किंवा अद्रक आहे, त्याच्यावर सुंठ पावडर आहे. एन नंबर ऑफ वेगळ्या प्रकारच्या मेडिसिनल प्लांट्स आहेत किंवा मेडिसिनल ॲग्रो म्हणजे उत्पादित होणारे त्याचे सुद्धा आपण पावडर्स वगैरे त्याच्यामध्ये करू शकतो. दुसरं केमिकल प्रोसेसिंगमध्ये ब्राईन जसं मिठाचा वापर, साखरेचा वापर, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसिड्सचा वापर, सायट्रिक ॲसिडचा वगैरे वापर करणे किंवा वेगळ्या प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्हज त्याच्यामध्ये पोटॅशियम मेटाबायसल्फाइड, सोडियम बेंझोएट, स्कॉर्बिक ॲसिड
फर्मेंटेशन, लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन म्हणजे फळांमधल्या साखरेचं अल्कोहोलमध्ये रूपांतर करू शकतो. तर अशा या फळांपासून आपण जर प्रॉडक्ट बघितलं तर आंब्यापासून आरटीएस, पिकल, जाम, जेली, स्क्वॅश, सिरप. आंबा हे असं फळ आहे की त्याच्यापासून वेगळ्या प्रकारचे जर आपण मिल्क प्रॉडक्ट किंवा बेकरी प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आंब्याचा वापर केला जातो. पोमोग्रॅनेट पासून आरटीएस, रेडी टू सर्व्ह, वाईन, स्क्वॅश, सिरप, कॉन्सन्ट्रेट, अनारदाना. डाळिंबाचे दाणे फक्त वाळवले तर त्याच्यापासून अनारदाना, आणि हा दक्षिण भारतामध्ये फार आवडीने खाल्ला जातो. पाचक म्हणून वैद्यनाथचं तर एक छोटंसं तुम्ही 50 ग्रॅमचं घेतलं तर ते 30 ते 40 रुपयाला मिळतं. तर एवढं त्याच्यामध्ये पाचक गुणधर्म आहेत डाळिंबाचे. इव्हन डाळिंबाचे दाणे सेपरेट करून, एरियल्स सेपरेशन करून ते प्रॉपर पॅकेजिंग जर केले तर त्यांना खूप डिमांड आहे फ्रेश फॉर्ममध्ये खाण्यासाठी. द्राक्षापासून वाईन, परंतु त्याच्या वाईनच्या व्हरायटीज त्या विशिष्ट प्रकारच्या आहेत. त्याला सुद्धा स्कोप आहे, जिकडे वाईन ग्रेप्सचा बेल्ट आहे. त्याचा ज्यूस आहे, आरटीएस आहे, जेली द्राक्षाचे बनवू शकते, रेजिन्स. आपल्याकडे आता बेदाणे मोठ्या प्रमाणात बनवले जातात द्राक्षाचे, परंतु त्या बेदाणे बनवण्याच्या ज्या दोन दोन पद्धती, त्याच्यातली जी ऑस्ट्रेलियन किंवा डिपिंग ऑइल पद्धत जी आहे, त्या चांगल्या क्वालिटीचे रेजिन्स. बनानापासून वेपर्स, वाईन, पॉल प्युरी, पेरूपासून जेली, आवळ्यापासून कॅन्डी, आरटीएस, कस्टर्ड ऍपल, सीताफळ. आणि याच्यातले जर आपण पेरू, आवळा, सीताफळ, चिंच, अंजीर, जामुन, बोर, कवट हे फळं जर बघितले तर ही अतिशय दुर्लक्षित फळं आहेत. आणि या फळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. त्याला आपण न्यूट्रास्युटिकल व्हॅल्यूज. तर याचे एनी म्हणजे पावडर बनवू शकतो, ज्यूस, सिरप, स्क्वॅश किंवा डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स, यांना प्रचंड डिमांड आहे. पपयापासून टुटी फ्रुटी, नंतर लेमन पासून आरटीएस, स्क्वॅश, लेमन, ऑरेंज किंवा स्वीट ऑरेंज पासून, स्ट्रॉबेरी पासून चांगल्या प्रकारचा क्रश, जाम, जेली हे बनवता येऊ शकतं. म्हणजे प्रत्येक फळापासून आपण जर प्रायमरी प्रोसेसिंग करून ठेवलं, त्याचं कॉन्सन्ट्रेट असेल किंवा पल्प असेल किंवा ज्यूस काढून ठेवलं, तर वर्षभर त्याच्यापासून एन नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आपल्याला बनवता येऊ शकते. तर असे पल्प, ज्यूस आणि प्रिझर्व मोस्टली बोर, डाळिंब, चिंच, पपया, कस्टर्ड ऍपल, सपोटा, आवळा, आरटीएस, म्हणजे इव्हन चिंच, पेरूच्या आता रेडी टू सर्व किंवा पेरूच्या ज्यूसला तर खूप डिमांड आहे. किंवा ब्लेंडेड प्रॉडक्ट याच्यामध्ये बनवू शकतो, पेरू अधिक पपया, आवळा अधिक मँगो, जाम, कस्टर्ड ऍपल, पपया, करवंद, स्ट्रॉबेरी किंवा मिक्स फ्रूट जाम, पावडर, चिंचेची पावडर, आंब्याची पावडर, इव्हन सीताफळाच्या पावडरला सुद्धा खूप डिमांड आहे. स्प्रे ड्रायिंग पद्धतीने, वाईन्स, टॉफीज, ड्रायिंग अँड डिहायड्रेशन मध्ये आपण बेदाणे, बनाना चिप्स, आवळा पावडर, अनारदाना, सगळ्या प्रकारच्या फळं, भाज्या आपण वाळवून त्याच्या पावडर सुद्धा त्याच्यामध्ये बनवू शकतो. कॅन्डीज आणि लेदर म्हणजे वडी, ते सुद्धा त्याच्यामध्ये. तर हे सगळं प्रोसेसिंग करताना त्याच्यातल्या काही प्रोसेस प्रोटोकॉल आहे. रिसिव्हिंग एंड, वॉशिंग, क्लीनिंग, सॉर्टिंग, त्याच्यानंतर पल्प काढायचं असेल तर पल्प, ते मिक्सिंग, त्याचं पाश्चरायझेशन आणि मग पॅकेजिंग. तर पॅकेजिंग मध्ये वेगळ्या प्रकारे कॅन्स असतील किंवा सेप्टिक पॅकेजिंग असतील, त्या पद्धतीचा वापर करतो. डाळिंबाचे दाणे काढून त्यापासून एरियल्स किंवा ड्राईड, डिहायड्रेटेड, आरटीएस ची सुद्धा लाईन आपल्याला रेडी टू सर्व. आणि हे सुद्धा आज आपल्याकडे जे कोल्ड ड्रिंक्सचा वापर केला जातो, त्याला पर्यायी यंत्रणा ही उभारता येऊ शकेल. वेगळ्या प्रकारच्या फळांचे वर्षभर आपण जर आरटीएस, रेडी टू सर्व सरबत जर उपलब्ध केली तर लोक ते अतिशय आवडीने ते घेतील. कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा याच्यामध्ये नॅचरल फ्रूट ज्यूस आपण त्याच्यामध्ये करू शकतो. अशा प्रकारचे प्रोसेस प्रोटोकॉल डेव्हलप झालेले आहेत, की जसं करवंद आहे, आवळा आहे, आंबा आहे किंवा त्यांचे ब्लेंडेड प्रॉडक्ट. आणि अतिशय सोपं, आरटीएस मध्ये 20% फळांचा ज्यूस, उरलेलं 30%, 25 ते 30% साखर आणि उरलेलं पाणी आणि सायट्रिक ऍसिड टाकलं की ते तयार होतं. तर प्रॉपर त्याला होमोजिनाइज आणि पॅकेजिंग मटेरियल, अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग जर केलं किंवा टेट्रा पॅक किंवा स्टँडिंग पाउचेस किंवा पेट बॉटल्स मध्ये लोकांमध्ये हे जर फ्लड केलं, तर पाणी पिण्याऐवजी लोक हे ज्युसेस त्याच्यामध्ये खूप प्रकारे. प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये आज आपण बघतोय की वेगळ्या प्रकारच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला रेट म्हणजे मोठ्या शहरांमध्ये तर त्यांना कट व्हेजिटेबल्स असतील किंवा प्रॉपरली क्लीन, ग्रेडिंग, सॉर्टिंग केलेले असतील, तर ते डायरेक्ट कंझ्युम करायला वापरू शकतो. त्यातही अजून मिनिमल प्रोसेस आहे, म्हणजे ते प्रॉपरली कट करून, ते ब्लांच करून, त्याच्यातलं जे काही मॉइश्चर आहे ते जर काढून, ते जर तर डायरेक्ट हे मिनिमल प्रोसेस केलेले फळं, भाज्या
भाजी तयार करण्यासाठी किंवा सॅलड पर्पजसाठी डायरेक्ट फळांच्या फोडी ते वापरू शकतात. आणि जे काही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गार्बेज मगाशी सांगितलं 5 ते 10% नॉन एडिबल पार्ट असतो. म्हणजे आपण मेथीची जुडी आणली तर त्याच्यातलं 20-25% कचरा किंवा त्यापेक्षाही जास्त आपल्याला फेकून द्यावा लागतो आणि तो शहरात आलेला कचऱ्याचे डोंगर आपण बघतोय. तर तेच प्रॉडक्ट शहराच्या बाहेर प्रॉपर प्रोसेस झाले आणि तो जो काही शहरातला ग्राहक आहे किंवा ती जी काही वर्किंग वुमन आहे तिला डायरेक्ट रेडी टू प्रिपेअर किंवा रेडी टू प्रोसेस म्हणजे ती भाजी निवडलेली भाजी मेथीची असेल किंवा कोणती भाजी असेल त्याचे तुकडे असेल किंवा सॅलड असेल ती डायरेक्ट पुढच्या मिनिटाला फ्रीज मधून काढून किंवा बाजारातून आणून ती भाजी करण्यासाठी वापरू शकतो. तर अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या भाज्या बीन्स असतील, फ्रुटी व्हेजिटेबल असेल, लिफी व्हेजिटेबल असतील, सॅलड व्हेजिटेबल्स असतील, तर ते आपण आता हे जुने पिक्चर्स आहेत मुद्दाम मी तिथे दाखवलेत हाताने कापलेले किंवा पिशव्यांमध्ये पॅक केलेले. तर आपल्याला ह्या प्रोसेस प्रोटोकॉल मधून सॉर्टिंग, ग्रेडिंग, क्लिनिंग आणि ते प्रॉपर कोल्ड चेन मधून आणि त्याचं सेफ मॉइश्चर काढून ते आपल्याला मार्केटमध्ये आणता येऊ शकतील मिनिमल प्रोसेस. नंतर थर्मल प्रोसेसिंग मध्ये प्लांचिंग, स्टीमिंग करून कॅनिंग, बॉटलिंग, असेप्टिक पॅकेजिंग करून सर्व प्रकारच्या फळं गर आपल्याला प्रोसेस करता येतात. ड्रायिंग आणि डिहायड्रेशन मध्ये फळांच्या फोडी, तुकडे, वेगळ्या सगळ्या प्रकारची फळं, भाज्या ज्या आहेत त्या आपण सुकवून, वाळवून ते सेफ मॉइश्चर लेवलला येऊ शकतो. तर त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या जसं कंडक्शन सोलर ड्रायर, ट्रे ड्रायर त्या सगळ्या फळं, भाज्या सुकवून त्याच्या पावडर्स असतील त्याही आपण करू शकतो. इव्हन मोड आणलेले कडधान्य सुद्धा आपण डिहायड्रेट करून ठेवू शकतो. वेगळ्या प्रकारचा कढीपत्ता असेल, भोपळ्याची पावडर असेल, बीट पावडर असेल, आंबावडी असेल, सुकवलेल्या पालेभाज्या असतील, त्या अतिशय सोप्या पद्धतीने याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वापरण्याची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे बी आणि सी ग्रेड जे खराब नसतात, परंतु ते फळं, भाज्या छोट्या आकाराचे असतात. ते ग्राहकापर्यंत जाऊ शकत नाही किंवा ते ग्राहक त्याला ॲक्सेप्ट करू शकत नाही. असा फळभाज्या जो 30% आपण लॉसेसमध्ये बघितला जातो 5 ते 10% पर्यंत काही याच्यामध्ये तर 50% पर्यंत वाटा अशा प्रकारच्या अंडर साइज त्याला म्हणता येईल आपल्याला फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहे की जे ग्राहक तर त्याचं व्हॅल्यू ॲडिशन या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकेल. आणि हे फळं, भाज्या डिहायड्रेटेड जस्ट आपण वेगळ्या ब्लेंडेड प्रॉडक्ट्स मध्ये वापरू शकतो. रेडी टू कुक वेगळ्या प्रकारचे थालीपीठ असतील, भाज्या असतील त्याच्यातही वापर करू शकतो. आणि पुढच्या काही सेकंदामध्ये कोमट पाण्यात टाकलं की ते ओरिजिनल भाजीसारखं फ्रीजिंग करून आपल्याला फक्त हिरवे वाटाणेच माहिती आहेत फ्रोझन पीस. परंतु आता सर्व प्रकारच्या फळांचे तुकडे जसं आंबा असेल, गावा असेल, ऑरेंजेस जे सेगमेंट्स असतील, कॉलीफ्लॉवर, कॅरेट, बीन्स आता याच्यामध्ये फ्रीजिंग मध्ये IQF टेक्नॉलॉजी आलेली की प्रॉपर कटिंग करून त्याचं इंडिव्हिज्युअल केक फ्रोझन. पिकल्स मध्ये भरपूर स्कोप आहे. आपल्याला फक्त कैरीचंच लोणचं माहिती परंतु जे काही आपले मेडिसिनल व्हॅल्यू असलेले करवंद आहेत, इव्हन जिंजर आहे, कॉलीफ्लॉवर, चिली म्हणजे फळभाज्यांचं सुद्धा भोकर आहे, याचं सुद्धा लोणची करता येऊ शकतं. कॅन्डी प्रॉडक्ट, कॉस्मेटिक डिहायड्रेशन, आवळा, बेल, बेलाच्या फळामध्ये सुद्धा खूप औषधी गुणधर्म आहेत. पपईची टुटी फ्रुटी बनवता येऊ शकते. करवंदाचे सुद्धा अशा पद्धतीने खजूर सारखे करवंद साखरेच्या पाकात आणि वाळून आपल्याला बोराचा सुद्धा खजूर करता येऊ शकतो. ॲश गोल्ड आपल्याला पेठा माहिती तो साखरेचा वापर करून कॅरेटचं करता येऊ शकतं, गाजराचं, जिंजरचं आलेपाक करता येऊ शकतो. सर बिव्हरेजेस फक्त मध्ये रिमाइंडर हो येस बिव्हरेजेस मध्ये खूप स्कोप आहे वेगळ्या प्रकारच्या कारण आजच्या नवीन जनरेशनची जे क्रेज आहे वेगळ्या प्रकारचे बिव्हरेजेस कोल्ड ड्रिंक्सला पर्याय म्हणून आपण हे सर्व फळांचे ज्युसेस आरटीएस नेक्टर स्क्वॅश क्रस सिरप कॉर्डियल नॉट ओन्ली फ्रुट्स पण व्हेजिटेबल्सच्या सुद्धा आता ज्युसेसला खूप डिमांड आहे. लोक चहा किंवा इतर बिव्हरेजेस पेक्षा अशा प्रकारचे न्यूट्रिटिव्ह व्हेजिटेबल ज्युसेसचे सुद्धा जसं कॅरेट जिंजर याचे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत. हे सगळं करण्यासाठी काही रेग्युलेटिंग बॉडीज माहित असणं गरजेचं आहे जसं ॲग्नॉर, FSSAI, BIS, ISO, कोडेक्स, GCP, सॅनिटरी फायटो लोकल काही रिक्वायरमेंट्स असतात, काही लायसन्सिंग प्रोसेस आहे. तर असे वेगळ्या प्रकारचे प्रोसेस प्रॉडक्ट कॅन्डी नंतर डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स, पल्प, स्क्वॅश, बिव्हरेजेस, पावडर, लेदर, वेगळ्या प्रकारच्या वाईन, करवंद किंवा जांभूळ, पायनॅपल, केळीपासून सुद्धा वेगळ्या प्रकारचे इव्हन केळीची प्युरी, चिप्स, वेपर्स याला सुद्धा खूप डिमांड आहे. चिंचेला आजकाल खूप डिमांड आहे. जसं आपण खजूर खातो तसं आता अरब कंट्रीज मध्ये याच्या पावडर, पल्प याला खूप डिमांड आहे. इव्हन चाटमध्ये खूप डिमांड असल्यामुळे परदेशात जे आपले लोक गेले त्यांच्याकडून पण त्याचे चिंच आपण
पाठवू शकतो, पावडर किंवा पल्पच्या फॉर्मॅटमध्ये पाठवू शकतो. डाळिंबाचा अनारदाणा किंवा डाळिंबाची पावडर, सीताफळाची पावडर, तर सीताफळाची रबडी किंवा जाम केला जातो. याचाही वेगळ्या प्रकारच्या डेअरी प्रॉडक्ट किंवा आईस्क्रीम मध्ये, सुकवलेले अंजीर, नंतर जे काही आपल्याकडचे भोपळा आहे, बोर आहे, त्याच्यापासून टुटी फ्रुटी किंवा तर ह्या सगळ्या मध्ये अशा पद्धतीने आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या फळभाज्यांची जी काही नासडी होते ती आपल्याला कमी करता येईल, व्हॅल्यू ऍडिशन करता येईल, उपलब्ध रॉ मटेरियलचा युटिलायझेशन करून शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात सपोर्ट करता येईल आणि ग्राहकांनाही चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादित माल देता येईल. परंतु हे सगळं आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी योग्य प्रक्रिया पद्धती ज्या आहेत किंवा प्रक्रिया करण्यासाठीचे जे काही सायंटिफिक बाबी त्या माहीत असणं गरजेचं आहे. ते जर आपण सांभाळलं आणि उत्पादकालाही फायदा झाला, त्याला 2 पैसे मिळाले, तर त्याचं रॉ मटेरियल वापरून आणि ग्राहकालाही त्याला चांगल्या प्रकारचं सेफ असं फूड, प्रोसेस फूड वर्षभर उपलब्ध करून दिलं, तर चांगल्या अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आहे. एवढं करून माझं स्कोप आणि अपॉर्च्युनिटीज संपलेलं आहे. काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकतो. राम. येस सर, थँक्यू. आता मी Q&A ला सुरुवात करतो. सो Yes. बरेच क्वेश्चन्स आहे आणि ऑलरेडी आपण टाइम कडे उशीर आहे. तरी फर्स्ट क्वेश्चन असं आहे की पोमोग्रेनेट पील पावडर करता येते का? म्हणजे त्याच्यापासून काय काय करता येतं? पोमोग्रेनेटच्या पील काय पासून, काय पोमोग्रेनेटच्या पील येस, पासून. म्हणजे त्याला वरचं जे साल आहे त्याच्यापासून, राईट. त्याचं 2 कारणांसाठी वापर होतो. आयुर्वेदामध्ये डाळिंबाची जी साल आहे ती पाचक आणि जे वेगळ्या प्रकारे आपल्या गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स आहेत त्याचा वापर, वेगळी जी चूर्ण आपण खातो त्याच्यातही वापर आहे, म्हणजे फार्मास्युटिकल औषधी. त्यानंतर त्याचं कलर एक्स्ट्रॅक्शन सुद्धा केलं जातं, रंग, नॅचरल कलर एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी त्याचा वापर करतात. ओके. पुढचा क्वेश्चन असा आहे की बीटरूट प्रोसेस मध्ये काय काय करता येतं? बीटरूट मध्ये त्याचे चिप्स करून त्या वाळवता येतात, सुकवलेल्या फोडी. त्यानंतर त्या वाळवलेल्या फोडींपासून बीटची पावडर सुद्धा करता येऊ शकते. ओके. डिहायड्रेशन मध्ये काय काय स्कोप आहे आणि रेडी टू ईट मध्ये पण काय काय करता येतं? डिहायड्रेशन, आता डिहायड्रेशनचा अर्थ मी मगाशी सांगितला, तर जेवढी फळं आणि भाज्या आहेत, सर्व प्रकारच्या फळं आणि भाज्यांचे तुकडे, फ्लेक्स किंवा रिंग्स किंवा चकत्या, जसं आता आपण पोटॅटो मध्ये बघितलं किंवा बनाना मध्ये, ते आपण डिहायड्रेट करू शकतो आणि ते आज आपण रेडी टू कुक जे मटेरियल येत आहे, की पनीरची भाजी आपण आणली की डायरेक्ट आपण ती पाकिट फोडलं की ती कुक करू शकतो. तर अशा प्रॉडक्ट्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे जे काही प्रोसेस करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा रेडी टू कुक, तर ते आपल्याला डिमांड करू शकतात. दुसरं, आपण कधी बघतो की एखादी कमोडिटीचा रेट एकदम डाऊन होतो आणि कधी वाढतो, तर त्यावेळेस हे जे डिहायड्रेटेड फ्रुट्स, व्हेजिटेबल्स असतील, ते आपण परत कोमट पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला ते हे करता येऊ शकतात. आपण फक्त फळं भाज्याच नाही तर वेगळ्या प्रकारचे ब्लेंडेड प्रॉडक्ट सुद्धा डिहायड्रेट करून त्याचा वापर करू शकतो. ओके ओके. आता आपल्यासोबत एक आपल्या प्रिव्हियस बॅचचे राजू सुद्धाने जॉईन झाले. तर मी त्यांना पण विनंती करतो की त्यांनी आपल्या या प्रशिक्षणाबद्दल आपल्याला फीडबॅक द्यावा आणि आपले पण काय प्लॅन्स आहे हे पण आपल्या ऑडियन्स मध्ये शेअर करू शकतात. येस राजू. नमस्कार सर. हा नमस्कार. येस. सर, मी 12 डिसेंबरच्या बॅचमध्ये जॉईन झालो होतो. तर त्यावेळेस माझं अगोदर आमच्याकडे शेती आहे, पण शेतीवरती समजा जो माल आहे तो कच्चा माल फार मोठ्या प्रमाणात असतो, पण त्याच्यावर प्रक्रिया करता येत नाही. आणि ज्या व्हेजिटेबल किंवा फ्रूट असतात ते ड्राय, त्याची सेल्फ लाईफ कमी असते. पण आपण ड्राय याच्यावर केलं, समजा काल त्याला डिहायड्रेशन केलं, तर त्याची आपलं सेल्फ लाईफ वाढू शकतो आणि त्याच्यावर आपल्याला मूल्यवर्धित करून आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर त्या हिशोबाने मी गेल्या बॅचला सरांचे बॅच याच्याला जॉईन केलेले आणि मला त्याचा फार फायदा झालेला आहे. कारण याच्या अगोदर मला असं माहित नव्हतं की त्याचे मार्केटिंग कुठे करावं, त्याचे मशिनरी कुठे भेटतात, किंवा बेसिक नॉलेज काही नव्हतं. पण ज्यावेळेस मी सरांचं वेबिनार जॉईन केलं,
त्यावेळेस नंतर मला पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर झाला आणि त्याच्यानंतर मग मी ऍडमिशन घेऊन मग रितसर पूर्ण मार्गदर्शन घेतलं. तर त्यातून फार भरपूर काही मला माहिती भेटलं. आता याच्यावर पुढे चालू याच्यामध्ये मला डिहायड्रेशन मध्ये आता मी लायसन गिसन काढलेले. आता येणाऱ्या याच्यामध्ये मी स्वतः प्रोडक्शन चालू करणार. ग्रेट ग्रेट. थँक्यू राजू सर आणि विश यू ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला काही असेल तर वी आर ऑलवेज देअर, आपल्या नेटवर्क मध्ये शेअर करू शकतात. प्लस तुम्हाला पण आजचा या ऑडियन्सला शेअर करायचं असेल तर चॅट बॉक्स मध्ये आम्ही तुमची इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो. ओके, सो आता पुढचा क्वेश्चन राजपूत सर, सो डिहायड्रेटेड व्हेजिटेबल आणि फ्रुट्सला मार्केट कुठे आहे एक्झॅक्टली? मगाशीच मी सांगितलं की बऱ्याच वेळा आपल्याकडे फ्लड्स जसे येतात तसं शॉर्टेज जेव्हा होतं तर त्यावेळेस व्हेजिटेबल्सला डिमांड आहे. दुसरं आता हॉटेलिंग किंवा केटरिंग इंडस्ट्रीज आहेत की त्यांना मोठ्या प्रमाणात हॉटेल्समध्ये एखादी डिमांड केली म्हणजे फ्राईड भेंडी पाहिजे किंवा पालक पनीर पाहिजे किंवा सरसो कसा, तर त्यांच्याकडे जर पावडर असेल तर विदिन नेक्स्ट किंवा वेगळ्या प्रकारचे आपण सूप्स मध्ये त्याचा वापर केला जातो. तर हा एक आहे. प्लस मोठ्या शहरांमध्ये मेट्रोज मध्ये वगैरे याचा वापर मोठ्या प्रमाणात आता किचन मध्ये व्हायला लागलेले आहेत. वेगळ्या प्रकारच्या ब्लेंडेड रेसिपीज मध्ये आज आपण बघतो की शहरी भागांमध्ये किंवा काही फॅमिलीज मध्ये वेगळ्या प्रकारचे प्रोसेस प्रॉडक्ट तयार केले जातात. त्याच्यामध्ये असे सुकवलेल्या भाज्यांचे तुकडे किंवा ते ब्लेंड करण्यासाठी वापरतात. त्यानंतर तिसरा जो स्कोप आहे मगाशी सांगितलं की रेडी टू कुक जे मटेरियल आहे म्हणजे भाज्या आजकाल सगळ्या प्रकारच्या भाज्यांचे रेडी टू कुक, तर त्यामध्ये चिरलेला सुकवलेला कांदा असेल, कोथिंबीर असेल, हे सगळे डिहायड्रेटेड प्रॉडक्ट त्याच्यामध्ये वापरले. जसं आपण एखादी भाजी करण्यासाठी कांदा चिरतो, लसूण निवडतो, तर हे सगळं त्याच्यामध्ये वापर केला जाऊ शकतो. जसं आता गार्लिक, सुंठ वगैरे सांगितलं तर याचे पावडर मेडिसिनल किंवा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स मध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. आणि हीच डिमांड आता एक्सपोर्ट मार्केटला सुद्धा आहे. प्रॉपर त्याचा जर अभ्यास केला तर एक्सपोर्टला म्हटलं की त्यांचे जे काही प्रॉपर मॉइश्चर, पॅकेजिंग आणि त्याचं जे रेग्युलेशन्स असतील त्याचा अभ्यास करून आपण बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा पाठवू शकतो. मोठ्या प्रमाणात आपले भारतीय जे इतर देशांमध्ये गेलेले आहेत तर त्यांना आपल्या भाज्यांची जी चव आहे ती आपण पाठवू शकतो. आणि डिहायड्रेशन केल्यामुळे त्याचं वजन कमी होतं, बल्कीनेस कमी होतो आणि कॉम्प्रेस याच्यामध्ये आपण ते पाठवू शकतो. त्यामुळे बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा पाठवायला स्कोप आहे. त्याचा जर प्रॉपर सगळा अभ्यास केला तर प्रोसेस टेक्नॉलॉजी जी आहे की सेफ मॉइश्चर लेवल, त्याचा कलर, फ्लेवर, अरोमा टिकून राहण्यासाठीची जी काही टेक्नॉलॉजीचा वापर तो जर केला तर डिमांड खूप आहे. ऍज पर दी जे ग्राहकांच्या अनुसार त्याचा मार्केट मधला सर्वे करून आणि माहिती घेऊन आपल्याला करता येऊ शकेल. ओके, आणि आता पुढचा क्वेश्चन असा की ओनियन डिहायड्रेशन कसं करता येतं आणि त्याला साधारण कॉस्टिंग काय लागतं? आता कॉस्टिंग हा विषय जो आहे ते आपल्या प्रोडक्शन कॅपॅसिटीनुसार असतं. आणि आपण कोणती टेक्नॉलॉजी वापरतो. जसं आता सोलर ड्रायर आहे तर आपलं जर कमी स्मॉल स्केलवर असेल तर सोलर ड्रायरला सोलर ड्रायरचीच कॉस्ट त्याच्यामध्ये 5 किलो पासून तर 10 किलो 15 किलो पर्यंत आपण वाळू शकतो. तर तसं जर सोलर ड्रायरचं युनिट घेतलं 25 ते 30 हजारापर्यंत त्याच्यामध्ये जातं. ट्रे ड्रायर जर तुम्ही घेतलं की ज्याच्यामध्ये ऍट अ टाइम 5 ते 10 किलो पर्यंत त्याच्या ते ट्रेच्या कॅपॅसिटी प्रमाणे कॉस्ट असते. कमीत कमी 50,000पासून तर 1.5 लाखापर्यंतचे ड्रायर आहे. समजा तुम्हाला लार्ज स्केलवर कंटिन्युअस ड्रायर करायचं असेल त्याच्यात 2 पद्धत, एक बॅच टाईप डिहायड्रेटर ड्रायर्स येतात की त्याच्यामध्ये आपण अशा वेगळ्या बॅचेस त्याच्यामध्ये लावू शकतो की जे 50 किलो पासून तर 500 किलो पर्यंत, तर त्याची कॉस्ट 2-2.5 लाखापर्यंत जाते. किंवा आता जे मोठे जे एक्सपोर्ट करणारे किंवा जे डिहायड्रेशन ओनियन करतात तर त्यांच्यात कंटिन्युअस ड्रायर असतात म्हणजे कन्व्हेअरवर त्या कांद्याच्या फोडी, तुकडे, चिप्स वगैरे, तर त्याचा प्रोजेक्ट कॉस्ट हे 50 लाखापर्यंत 1 कोटीपर्यंत त्याच्यामध्ये जाऊ शकतो की ज्याच्यात दररोज किंवा तासाला 500 किलो ते 1 टनापर्यंत कांदा प्रोसेस केला जाऊ शकतो. आता डिमांडचा जर विचार केला तर व्हाईट ओनियन पर्टिक्युलरली त्याला मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. कारण बाहेरच्या देशांमध्ये ते ब्लेंडिंगसाठी त्याचा वापर केला जातो. रेड ओनियनला आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे मसाला चिवडा किंवा रेडी टू यूज याच्यामध्ये सुद्धा मसाल्यामध्ये त्याचा वापर करता येऊ शकेल.
परंतु व्हाईट ओनियन मध्ये जो TSS कंटेंट आहे, त्याचा फ्लेवर आणि त्याचा जो नॅचरल कलर आहे, त्यामुळे व्हाईट ओनियन मोस्टली प्रिफर केला जातो. येस. काही प्रश्न कोल्ड स्टोरेज बद्दल आहे. तर कोल्ड स्टोरेज मध्ये आपण किती दिवस ठेवू शकतो? प्लस कोल्ड स्टोरेजला गव्हर्नमेंट कडून पण काही सबसिडी वगैरे असतात का? आणि एक नॉर्मल एंटरप्रेन्योर कोल्ड स्टोरेज सुरू करू शकतो? येस. आता मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग, अपेडा आणि काही आपल्या राज्य शासनाच्या सेंट्रल स्पॉन्सर असतील किंवा अशा योजना आहेत. मोस्टली कोल्ड स्टोरेज किंवा जी कूल चेन मेंटेन करण्यासाठी प्री कुलिंग कोल्ड स्टोरेज आणि रेफर व्हॅन्स याच्यासाठी सुद्धा काही योजना आहेत. मोस्टली असे हे थोडंसं भांडवली उद्योग आहे, म्हणजे खर्चिक आहे. त्याच्यामुळे याचा बँकेबल प्रोजेक्ट आपल्याला करता येईल. म्हणजे तुम्ही वैयक्तिक स्तरावर सुद्धा करू शकतात. बॅक एंड सबसिडीज त्याला उपलब्ध असतात. त्या नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, जिकडे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचं सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी प्रमोशनच्या ज्या स्कीम्स असतात, तर त्याचा तुम्ही प्रॉपर DPR तयार जर केला आणि कन्सर्न एजन्सीकडे सबमिट केला, तर तो बँकेबल प्रोजेक्ट करावा लागतो. कारण कॅपॅसिटी नसतं. छोट्यातलं छोटं कोल्ड स्टोरेज 1 टन, 2 टन पासून तर 50 टनापर्यंत आपण तो उभारू शकतो. तर 5 लाखापर्यंत 50 लाखापर्यंतचं त्याचं कॅपॅसिटी आपण उभारू शकतो. आणि ही आता गरज आहे. तुम्ही स्वतःचा काही प्रॉडक्ट त्या कोल्ड चेनमध्ये वापरण्यासाठी, म्हणजे वैयक्तिक वापरासाठी करू शकता. जसं आता एक्सपोर्टला वगैरे त्याचा वापर केला जातो किंवा तुम्ही रेंटल बेसिसवर सुद्धा ती यंत्रणा इतर एक्सपोर्टर्सला उभं करू देऊ शकतो. आता त्याच्यामध्ये दुसरा जो प्रश्न होता, की त्याच्यामध्ये किती काळ टिकू शकतं? इट डिपेंड अपॉन द कमोडिटीज. तर द्राक्ष वगैरे ते 0 ते 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला जातात. 45 दिवस, 50 दिवसापर्यंत टिकू शकतात. तर ते प्रत्येक जे कमोडिटी आहे, त्याची रेंज आहे आणि त्या रेंजप्रमाणे त्याचं सेल्फ लाईफ आहे. त्याचा टेक्निकल डेटा उपलब्ध असतो, त्याप्रमाणे आपण स्टोअर करू शकतो. बरेच अजून क्वेश्चन आहेत, पण मी सगळे आज कव्हर नाही करू शकतो. तरी काही जनरल क्वेश्चन्स आहेत. सो बेसिकली फळांचे पल्प काढायला वेगवेगळ्या फळांसाठी वेगवेगळं मशीन असतं का एका मशीन मधून होतं? जनरली फक्त जो मल्टीपर्पज जर पल्पर, म्हणजे कसं असतं, तुम्ही प्रोजेक्ट करताना आधी ठरवावं लागेल की तुम्हाला फक्त मँगो प्रोसेसिंग म्हणजे पल्प प्रोसेसिंग मध्ये जायचंय, मँगो आणि पपयात जायचंय किंवा टोमॅटो मध्ये जायचंय. तर जनरली मल्टीपर्पज जर असेल तर त्याच्यामध्ये काही इनिशियल ऍडजस्टमेंट्स असतात. बाकी वॉशिंग, क्लिनिंग, सॉर्टिंग, कन्व्हेयर्स हे कॉमन असतात. पुढे क्रशिंग किंवा पल्पिंग जिथं होतं, फ्रूट क्रश होतात किंवा पल्प, जसं आता आंब्यामध्ये हे असतात आठळ्या, म्हणजे स्टोन्स असतात, ते सेपरेशन करण्याची त्या पल्परमध्ये थोडं मॉडिफिकेशन असतं. टोमॅटोमध्ये त्याचे जे पिल्स असतात, वरची जी साल आहे ती निघेल. तर तो पल्पर जो आहे तो त्याच्यामध्ये स्लाइड मॉडिफिकेशन्स फक्त त्याच्यामध्ये करावं लागतं. पुढे पाश्चरायझेशन सुद्धा सेम आपण युनिट वापरू शकतो. फक्त त्याची जी टेम्परेचर रेंज आहे, म्हणजे आंब्याला 90 ते 95 डिग्री लागत असेल, तर याला टोमॅटोला 65 ते 70 अशी रेंज आणि त्याचं टायमिंग एवढं फक्त ते तसं ॲटोमाइज किंवा सेमी ॲटोमाइज प्लांटमध्ये तेवढी टेम्परेचर रेंज आपल्याला कमी जास्त करता येतं. मल्टीपर्पजमध्ये या तिन्ही प्रकारचे पल्प्स आपण प्रोसेस करू शकतो. ओके. आणि शेवगा, शतावरी, अश्वगंधा हे जे म्हणजे व्हेजिटेबल्स आहे, पेरू वगैरे, याच्यावरती म्हणजे मशिनरी याच्यावरती प्रोसेसिंग करता येतं का? आणि त्याला काय स्कोप आहे? आता मी आधी म्हटलं की मेडिसिनल प्लांट जे आहेत त्यांचं ड्राईड डिहायड्रेशन करून पावडर्स करता येऊ शकतात, की जे एकतर आपण सरळ ते वापरू शकतो किंवा वेगळ्या प्रकारची ब्लेंड म्हणजे फॉर्म्युलेशन्स मध्ये त्याचा वापर करता येऊ शकेल. पेरूला तर भरपूर स्कोप आहे. पेरू तर सगळ्यात पौष्टिक फळ आहे. पेरूची आपण ज्यूस काढू शकतो, त्याचं बिव्हरेजेस मध्ये वापरू शकतो. पल्प पेरूचा काढता येऊ शकतो. पेरूची पावडर सुद्धा करता येऊ शकते. पेरूचे कॅन्डिड प्रॉडक्ट सुद्धा तयार करता येऊ शकतात. आणि पेरू हे खूपच विटॅमिन्स मध्ये रिच असं आहे. ओके. आणि काही लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, तर मी क्विकली एकदा कव्हर करून सांगतो. येस. तर उद्योगवर्धिनीचा एक मिनिट. सो उद्योगवर्धिनीचा फ्रूट अँड व्हेजिटेबल ऑनलाईन कोर्स आहे प्रोसेसिंगचा. याचा ड्युरेशन 2 वीक्स आहे, प्लस 1 वीक बोनस असतो. याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला
बिझनेस कसं करायचं त्याच्या रिलेटेड असतं एक ट्रेनिंग. तर 2 वीक्सच्या याच्यामध्ये तुम्हाला सगळं टेक्निकल इनपुट असेल. मग याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन ऑफ फ्रूट पल्प, ज्युसेस फ्रॉम फ्रूट अँड व्हेजिटेबल, मग सॉसेस अँड बेव्हरेजेस कसे त्याच्या रेसिपीज वगैरे, त्याच्या मशिनरीज किंवा त्याचं प्रिपरेशन असेल. मग डिहायड्रेशन वरती स्पेशल फोकस असतो. मग डिहायड्रेशन वरती तुम्हाला 4 डेजचं एक ट्रेनिंग असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकल पण देतो, ज्याच्यामध्ये सुदेश देसाई सर शिकवतात. जे त्यांचं स्वतःचं डिहायड्रेशनचा त्यांचा बिझनेस आहे आणि ते तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकल दाखवतात. प्लस मग त्याच्यानंतर कॅनिंग, मग त्याच्यानंतर प्रिझर्वेशनच्या टेक्निक्स काय काय आहे, त्याच्यामध्ये स्टेप्स काय काय असतात, ऑब्जेक्टिव्ह काय काय ते, त्याच्यानंतर रेफ्रिजरेशन आणि फ्रीझिंग, मग IQF टेक्नॉलॉजी असेल किंवा प्रिझर्वेशनच्या काय काय टेक्निक्स आहे, रेफ्रिजरेशनने कशी तुम्ही शेल्फ लाईफ वगैरे वाढवू शकतात. आणि मग पेक्टिन प्रोडक्ट्स, प्रिझर्व अँड पिकल्स, मग याच्यामध्ये जॅम, जेली, मग वेगवेगळे पिकल्स आहेत किंवा त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन, कॅन्डिड, क्रिस्टलायझेशन, अशा वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. हे सगळं तुम्हाला बेसिकली सगळ्या फ्रूट अँड व्हेजिटेबलच्या प्रोसेसिंगच्या सगळे फ्रूट अँड व्हेजिटेबल आणि त्यांच्या प्रोसेसिंगच्या सगळ्या टेक्निक्स या कोर्समध्ये कव्हर केल्या जातात. आणि याच्यामध्ये बोनस वीक असतो. बेसिकली त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये बिझनेस कसा सुरू करायचा, मग त्याला गव्हर्नमेंट स्कीम काय काय असतात, एक्सपोर्ट कसा करायचा, एखादा प्लांट सुरू करायचा असेल तर त्याला सप्लाय चेन वगैरे, मशिनरीज किंवा गव्हर्नमेंट स्कीम, प्रोडक्शन प्लॅनिंग कसं करायचं, आणि मग मार्केटिंग, फायनान्शियल आणि ऑपरेशनल मॅनेजमेंट, असे वेगवेगळे आम्ही याच्यामध्ये बोनस वीक मध्ये असतो. त्याच्यामध्ये बेसिकली चांडक सर आणि वेगवेगळे तज्ञ असतात. मग CFTRI मुंबईचे तज्ञ असतील, एक्सपोर्टचे तज्ञ असतील, वेगवेगळे एक्सपर्ट्स येतात. याच्यामध्ये तुम्हाला उद्योगवर्धिनीचं 60,000 लोकांचं एक्सपर्ट्स, ऑन्टरप्रेनर्सचा, उद्योजकांचा नेटवर्क जॉईन करता येईल. तुम्हाला फूड क्लस्टर, उद्योगवर्धिनी फूड क्लस्टर उभं करता येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येईल. तसेच आम्ही वेगळे कनेक्ट देऊ शकतो तुम्हाला, फार्मर पासून ते प्रोडक्शन युनिट्स पर्यंत सगळे कनेक्ट असेल. याच्यामध्ये आम्ही 20 स्टुडंट्स लिमिट ठेवतो पर बॅच मध्ये, आणि तुम्हाला प्रत्येक सेशनचं लाईव्ह रेकॉर्डिंग सुद्धा मिळतं. आणि कोर्स मटेरियल मिळतं तुम्हाला सॉफ्ट कॉपी, आणि लाईफ टाइम सपोर्ट असतो. कोर्स झाल्यावरती पण आमचा तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट असेल तुमचा बिझनेस एस्टॅब्लिश होईपर्यंत, आणि डिजिटल सर्टिफिकेट मिळतं. तर स्पीकर मध्ये राजपूत सर असेल, समाधान सर आहे ते प्रोडक्शन प्लॅनिंग, सुदेश देसाई सर तुम्हाला डिहायड्रेशनच्या टेक्निक्स वगैरे सगळे 4 दिवसांचे सेशन असतात. कुलकर्णी सर एक्सपोर्ट बद्दल, चांडक सर बिझनेस रिलेटेड, आणि लोणारे सर गव्हर्नमेंट स्कीम, आणि अजूनही काही फॅकल्टीज आहे, अजूनही मेंटर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असेल. तर याची फी 3,000 रुपये आहे, आणि हा कोर्स मंडे पासून म्हणजे 9 जानेवारी पासून चालू होतोय. याचं सॉरी, हा ऍक्च्युली मंडे पासून सुरू होतोय, 11 जानेवारी पासून, सॉरी. सो याची फीस 3,000 आहे, आणि तुम्ही ऑनलाईन इथे रजिस्टर करू शकता. प्लस इथे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. प्लस उद्योगवर्धिनीचे पण आमचे काही सक्सेस स्टोरीज आहे. सो बेसिकली धात्रक जे आहेत, वरुण ऍग्रोचे, नाशिकमध्ये त्यांचा मोठा प्लांट आहे. 80 कंट्रीजला एक्सपोर्ट करतात, 100 करोडच्या वरती एक्सपोर्ट आहे. तर त्यांचा तुम्ही व्हिडिओ बघू शकतात. किंवा सुजाता शेळके मॅडम आहे, ज्यांचं एक गृहिणीपासून त्यांना मोठमोठ्या कंपनीचं सप्लाय करतात. तर हे उद्योगवर्धिनीचे पार्टिसिपंट्स आहे, ज्यांनी कोर्स केल्यानंतर आज बिझनेस स्टार्ट केला, तर त्यांचे व्हिडिओ बघू शकतात. प्लस ज्यांनी आजचा वेबिनार उशिरा जॉईन केला किंवा पुन्हा बघायचं असेल तर ते हा वेबिनार पुन्हा इकडे लिंक वरती बघू शकतात, याच वेबसाईट वरती. सो आता मी पुढचे क्वेश्चन्स घेतो. सो हा अजूनही काही क्वेश्चन आहे की कोर्स हा मराठीमध्ये होतो मेजॉरिटी, आणि याच्यामध्ये कोर्स मटेरियल वगैरे पण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. सो पुढचा क्वेश्चन असा आहे, आणि हा ट्रेनिंग लाईव्ह ऑनलाईन असतो, झूम वरती असतो, आणि प्लस एका दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्हाला त्या दिवशीचं रेकॉर्डिंग सुद्धा बघायला मिळेल. आणि त्या रेकॉर्डिंगचा ऍक्सेस तुमच्याकडे 1 महिनाभर असतो. सो अजून पुढचे क्वेश्चन्स मी घेतो. सर पुढचा क्वेश्चन असा आहे की पोटॅटो चिप्स आणि पोटॅटो पावडर याला काही स्कोप आहे का? पोटॅटो चिप्स आजकाल आता चिप्स स्कोप आपण बघितलं, खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा आता चिप्स उपलब्ध, म्हणजे लोकांना अतिशय खाल्ले जातात. आणि पावडर जे आहेत त्याचं वेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स पावडर्स मध्ये किंवा ब्लेंडेड पावडर्स मध्ये त्याचा वापर केला जातो. स्कोप आहे. प्रायमरी प्रोसेस जर केला तर त्याचे जे सेकंडरी प्रोसेस करणारे जे आहेत त्यांच्या डिमांड बेसवर आपण अजून त्याच्यामध्ये
मॉडिफिकेशन करू शकतो. जसं तर मगाशी गार्लिकचं सांगितलं त्या मॅडम छोट्या प्रमाणात सुरू केलं होतं, पण नंतर अजून त्यांच्यात वेगळ्या प्रकारच्या कोणाला फ्राईड पाहिजे, चिप्स पाहिजे असे नंतर डिमांड त्याच्यामध्ये वाढतात. एकदा आपण सुरुवात करणं गरजेचं आहे. तुम्ही एका कमोडिटीमध्ये जर गेला तर पुढे त्याचे एन नंबर्स ऑफ यूज आहेत. इव्हन हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पोटॅटोच्या पावडरचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ओके. आणि पुढचा क्वेश्चन हा मँगो साठी मँगो पल्प साठी मशिनरीज वगैरे आहेत आणि त्याला एक्झॅक्टली मार्केटिंग कुठे करायचं, डिमांड कुठे असते? आता पल्प हा प्रायमरी प्रोसेसिंग पद्धत आहे आणि आंब्याच्या पल्पचे एन नंबर ऑफ उपयोग आहेत. मी मगाशी सांगितलं तुम्हाला ती लाईन पण दाखवली माझ्या प्रेझेंटेशन मध्ये. त्याच्यामध्ये क्लिनिंग, वॉशिंग, पल्पर आणि पाश्चरायझेशन आणि मग कॅनिंग. आता स्मॉल इंडस्ट्री असेल तर ते कॅन्स मध्ये पॅक केलं जातं आणि मोठी इंडस्ट्री असेल तर असेप्टिक पॅकेजिंग मध्ये डायरेक्ट 214 किलोच्या असेप्टिक बॅग्स मध्ये. तर आता स्मॉल स्केलवरचा जो पल्प आहे, अर्धा किलो 1 किलोचा पल्प मोस्टली ज्यूस सेंटर्स मध्ये घरगुती वापरासाठी आणि स्वीट आणि बेकरी आयटम्स आणि मिल्क प्रोसेसिंग मध्ये म्हणजे आम्रखंड वगैरे तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बल्कमध्ये तुम्ही असेप्टिक पॅकेजिंग जर करणार असाल आणि तुमचं जर कोणाशी जसं आता वरुण फूड आणि सह्याद्री यांचं हिंदुस्तान युनिलिव्हर बरोबर टायप आहे, तर ते त्याचे जॅम्स वगैरे किंवा इतर स्क्वॅशेस वगैरे जे आपण माझा वगैरे बघतो, तर त्याच्यासाठी या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या किंवा मोठ्या प्रमाणात जे प्रोसेस करणारे ते त्याची खरेदी करतात. ओके ओके. आणि पुढचा एक मिनिट. बेसिकली आता काही कॉमन क्वेश्चन्स आहे, म्हणजे खूप एक एक टेक्निकल आहे, बट एक कॉमन क्वेश्चन असं आहे की या घरगुती आपण या बिझनेस मध्ये फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग मध्ये स्टार्ट करू शकतो का? आणि साधारण काय कॉस्ट लागते आणि जागा किती लागते असं आहे? आता छोट्यातल्या छोट्या जर म्हटलं तर 500 ते 1000 स्क्वेअर फीट मध्ये आपण सुरू करू शकतो. आता हा प्रश्न खूप विचारला जातो, परंतु आता जागा कुठं आहे, म्हणजे गंगापूर रोडला आहे का हर्सुलला आहे, त्याच्यावर कॉस्ट ठरवू शकते. नंतर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, शेड, बिल्डिंग हा एक मूलभूत खर्च छोट्यातलं छोटं आपण म्हणजे आज रेट जर बघितलं तर 1000 ते 1200-1500 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे. तर मशिनरीची जर कॉस्टचा विचार केला तर आपली कॅपॅसिटी म्हणजे आपण 50 किलो, 100 किलो का 1 टन प्रोसेस करतो, त्याच्यावरून मशिनरीची कॉस्ट असते. तर समजा छोट्यातली छोटी जागा जर बघितलं तर आपण एक 3 ते 5 लाख रुपये जागेसाठी आपण खर्चू शकतो. 1 लाख रुपये रॉ मटेरियल किंवा याच्यासाठी आणि 2 ते 2.5 लाख रुपये मशिनरीसाठी आपण स्मॉल स्केल म्हणजे एक 10 लाखामध्ये 8 ते 10 लाखामध्ये आपण छोटा व्यवसाय सुरू करू शकतो. आणि मग मोठ्याचं काही त्याच्या 10 टाइम्स किंवा 5 टाइम्स कॉस्ट त्याच्यामध्ये जास्त लागू शकते. ओके ओके. आणि आय थिंक आपण आता बरेच क्वेश्चन्स आपण वेळेच्या ऑलरेडी 20 मिनिट्स अहेड आहे, तर जास्त क्वेश्चन्स नाही घेऊ शकतो. तरी ओनियन रिलेटेड अजूनही खूप लोकांचे क्वेश्चन आहेत. तर बेसिकली ओनियन प्रिझर्वेशन आणि ओनियन जेव्हा एक्सपोर्ट करतो तर एक्झॅक्टली कसं करायचं आणि डिहायड्रेटेड पण कसं करायचं, हा एक क्वेश्चन. आता फ्रेश ओनियन एक्सपोर्ट साठीचं तर आपण जे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये बघितलं की साईज, कलर, ग्रेडिंग, त्याचं प्रॉपर पॅकेजिंग आणि त्याचं फॉरवर्डिंग म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. तर मोस्टली आपल्याकडचं जे ओनियन आहे तो युरोपियन आपले एशियन कंट्रीज मध्येच जास्त एक्सपोर्ट होतो. म्हणजे नेपाळ असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका आणि अरब कंट्रीज मध्ये. तर त्यांच्या ज्या डिमांड आहेत 2 किलो, 3 किलो, 5 किलोच्या अशा नेटेड बॅग्स मध्ये साईज प्रमाणे ग्रेडिंग केलं जातं. प्रॉपर ड्राय केलेलं आणि कंटेनर मध्ये लोड करून पाठवतात. त्याला काही कोल्ड चेनची तशी विशेष गरज पडत नाही. परंतु युरोपियन कंट्रीज मध्ये त्यांच्या ज्या डिमांड आहेत तर त्या व्हरायटीज वेगळ्या आहेत. त्यांच्या आपल्याकडच्या अशा खूप तिखट आणि असे कांदे खाल्ले जात नाही. त्यांच्या डिमांड बेसिसवर आपल्याला मग प्रोडक्शन सिस्टीम तशी त्याच्यामध्ये डेव्हलप करावी लागेल. त्यानंतर कांद्याचं डिहायड्रेशन आपण मगाशी सांगितलं तसं ओनियन पेस्ट ला सुद्धा प्रोसेस म्हणजे ओनियनची पेस्ट पण बनवता येऊ शकेल. ती हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा केटरिंग इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. Yes. येस सर. ओके. आणि आय थिंक आपण आता आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर नाही करू शकत, पण तरी ज्यांना अजूनही खूप डिटेल मध्ये शिकायचंय त्यांनी नक्कीच कोर्सला जॉईन करा. इकडे तुम्हाला बॅच मध्ये लिमिटेड साईज असते, 20 स्टुडंट्स असतात. आजच्या वेबिनार मध्ये 100 लोक होते, त्याच्यामुळे आपण सगळ्यांचे क्वेश्चन्स नाही कव्हर करू शकलो. सो 20 लोकांमध्येच ही बॅच असते, त्याच्यामुळे तुमचे सगळे क्वेश्चन्स लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये सगळे क्वेश्चन्स कव्हर होतील.
आणि तुम्ही ऑनलाईन उद्योगवर्धिनीच्या वेबसाईट वरती जाऊन रजिस्टर करू शकता. तसंच तुम्ही उद्योगवर्धिनीचं युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला बरेच उद्योगवर्धिनीच्या नेटवर्कच्या अंडर जे ट्रेनिंग प्रोग्रामच्या अंडर ज्यांनी आज चांगला बिझनेस सेटअप केला आहे, तर अशा खूप उद्योजकांच्या मुलाखती बघायला मिळेल, ज्यांचं स्क्रॅच पासून आज चांगला बिझनेस स्टार्ट झाला. तसेच ट्रेंडिंग टॉपिक्स वरती तुम्हाला वेबिनार बघायला मिळेल. तर बेसिकली बेकरी असेल, डिहायड्रेशन असेल किंवा रिअल इस्टेट, शेअर मार्केट अशा वेगवेगळ्या टॉपिक वरती आम्ही वेबिनार घेत असतो. सो ते तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. प्लस उद्योगवर्धिनीच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही इथे वरती वेबिनारला क्लिक केलं तर तिकडे तुम्हाला या कोर्ससाठी रजिस्टर करता येईल. सो विथ दॅट आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात. आय एम सॉरी की सगळी क्वेश्चन्स कव्हर नाही करू शकलो. सो ज्यांचे क्वेश्चन्स पेंडिंग असेल, विल टेक दॅट इन द कोर्स. त्याच्यामध्ये तुमचे सगळे डिटेल एक टॉपिक वरती आम्ही तुमचे क्वेश्चन्स कव्हर करूया. सो विथ दॅट आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात. सो थँक्यू सो मच ऑल ऑडियन्स. ऑलरेडी आपण वेळेच्या थोडे पुढे आहोत. सो थँक्यू फॉर स्टिकिंग अराउंड. आणि थँक्यू सो मच राजपूत सर फॉर जॉईनिंग अस आणि तुमचं सगळं नॉलेज शेअर केल्याबद्दल. सो थँक्यू सो मच अँड थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर युअर क्वेश्चन्स एज वेल. येस, थँक्यू. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू.